अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते संघर्षाचे विद्यापीठ होते. मित्रांनो, बाबासाहेबांचा संघर्ष संपत्तीसाठी नव्हता, सत्तेसाठी नव्हता, पदासाठी नव्हता. तो संघर्ष होता मुक्तीसाठी. तो संघर्ष होता त्या मानवी व्यक्तिमत्वाच्या पुनर्स्थापनेसाठी. 1 जानेवारी 1818 हा दिवस केवळ एक युद्धाचा दिवस नाही, हा दिवस आहे गुलामगिरीला दिलेला पहिल्या मोठ्या उत्तराचा. हा दिवस आहे आम्हीही माणूस आहोत या घोषणेचा. हा दिवस आहे स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकारासाठी पेटलेल्या संघर्षाचा. रामायणाच्या उत्तरकांडात शंभुकाचा उल्लेख आढळतो. शंभुक हा शूद्र समाजातील होता. तो बुद्धिमान, विचारशील आणि ज्ञानप्रेमी होता. बुद्धांची क्रांती हे केवळ धार्मिक नव्हती, ती सामाजिक, बौद्धिक आणि मानवी मुक्तीची क्रांती होती. अस्पृश्यांना गावाबाहेर राहावे लागे, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि अंधश्रद्धा, कर्मकांड, पुरोहितशाही यांचा समाजावर पूर्ण पगाळा होता. अशा काळात बसवण्णांनी विद्रोह केला. त्यांनी स्पष्ट सांगितले की माणसाची ओळख त्यांच्या जन्माने नाही, तर त्यांच्या विचारांनी, कार्यांनी आणि चारित्र्याने ठरली पाहिजे. आज आपण शाळेत शिकतो, पुस्तक वाचतो, आपले विचार मोकळेपणे मांडतो, पण एक काळ असा होता की त्या काळी काही लोकांना फक्त त्यांच्या जन्मामुळे माणूस म्हणूनही वागणूक मिळत नव्हती. अशाच काळात अवघ्या 14 वर्षाच्या मुलीने समाजाला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखविले. त्या मुलीचे नाव होते मुक्ताबाई साळवे. ब्राह्मण, प्रभू, शेणवी आणि पारशी समाजाला या आरक्षणापासून वगळण्यात आले. जातीय जनगणना करून सामाजिक प्रतिनिधित्व बहाल करणारे पहिले भारतीय म्हणजे छत्रपती शाहू महाराज होत. कांशीराम साहेब आपल्याला सांगतात की राजनीति चले ना चले, सरकार बने ना बने, सामाजिक आंदोलन की गति कभी रुकनी नहीं चाहिए. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी जाती व्यवस्था, पुरोहितशाही आणि स्त्री दारिद्र्य विरुद्ध संघर्ष उभारला. आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेले सारनाथ येथील अशोक स्तंभ आणि आपल्या राष्ट्रीय ध्वजावरील अशोक चक्र ही सम्राट अशोकांच्या महान वारशाची आजही साक्ष देतात. बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला होता. राजकीय सत्ता ही सर्व सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. भारतीय राज्य घटनेद्वारे त्यांनी समानता, स्वातंत्र्य, बंधुता, मूलभूत अधिकार, आरक्षण आणि सामाजिक न्याय यांना घटनात्मक संरक्षण दिले. जेव्हा राष्ट्रीय पातळीवर जातीभेदाला कोणी प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवत नव्हता, तेव्हा शाहू महाराज आधुनिक भारतात सामाजिक न्यायाचे कायदेशीर संस्थापन करणारे पहिले राज्यकर्ते ठरले. प्रेरणादायी विचारांची एक नवी दिशा अनुभवण्यासाठी मी संबोधी सोमकोरला आमंत्रित करते आणि तिचा विषय आहे तथागत बुद्धांची धार्मिक क्रांती. माझे नाव संबोधी पवन सोमकोर आहे. मी क्लास 6 मध्ये आहे. मला मोठी होऊन IAS ऑफिसर बनायचे आहे व मी बुद्ध फुले शाहू आंबेडकर व कांशीरामजी यांच्या चळवळीची एक छोटीशी कार्यकर्ता आहे. आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे ज्यांनी भारताच्या इतिहासाला एक नवा वाटा दाखवला आणि तो विषय म्हणजे तथागत बुद्धांनी घडवलेली धार्मिक क्रांती. ही केवळ धर्माची बदललेली रूप नव्हती, तर ती होती सामाजिक आणि नैतिक मूल्यांची माणसाला मुक्त करणारी क्रांती. तथागत बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे झाला. त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य गणराज्याचे प्रमुख होते व आईचे नाव महामाया होते. जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांचे पालनपोषण महाप्रजापती गौतमी यांनी केले. तथागत बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्धांनी चातुर्वर्ण्याचा निषेध केला, ब्राह्मणी धर्माच्या मुळावर घाव घातला. बुद्धांनी असा धर्म नकारला ज्यामध्ये माणसाला जन्मावरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरले जात होते. त्यांनी ठामपणे सांगितले, कोणताही माणूस जन्माने श्रेष्ठ नसतो, आचाराने श्रेष्ठ होतो. ही होती एक खरी धार्मिक क्रांती जी शोषणाच्या मुळावर प्रहार करणारी होती. बुद्धांचा धर्म हा यज्ञ, होम, हवन, देवपूजा किंवा मंत्रांवर आधारित नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्ध हा पहिला तर्कशुद्ध विचार करणारा धार्मिक क्रांतिकार होता. म्हणून बौद्ध धर्म हे अंधश्रद्धा नव्हे तर वैचारिक जागृतीचा प्रतीक ठरतो. बुद्धांनी भिक्खू संघाची निर्मिती केली जिथे स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत सगळे समान आहे.
बाबासाहेबांनी बुद्धाच्या संघाला भारतातील पहिलं लोकशाही संघटन म्हटले आहे. या संस्थेमधून स्वतंत्र विचार, आत्मनिर्भरता आणि सामूहिक निर्णय प्रक्रिया याचा प्रसार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्धांनी माणसाच्या शोषणाच्या मुळावर घाव घातला आणि त्याला मानवतेच्या मूल्यांवर उभं केलं. म्हणून मी आपणास अपील करते की आपणही बुद्धांच्या क्रांतीचे एक सच्चे वारसदार बनूया. अंधश्रद्धा नाकारूया, विवेक स्वीकारूया, जातपात नाकारूया, माणुसकी स्वीकारूया, अन्यायाचा विरोध करूया आणि समानतेच्या मार्गावर चालूया. एवढे बोलून मी तेच थांबते. सर्वांना माझा जय भीम, जय भारत, जय संविधान. आज मी महाराष्ट्राच्या महान साहित्यिक, समाजसुधारक, क्रांतिकारी, लोक कलावंत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी काही शब्द सांगणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मातंग समाजातील अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. गरिबी इतकी भीषण होती की त्यांना नियमित शिक्षण घेता आले नाही. परंतु ज्याला शाळेचे शिक्षण मिळाले नाही त्या माणसाने पुढे संपूर्ण समाजाला जागविण्याचे कार्य केले. उदरनिर्वाहासाठी त्यांचे कुटुंब मुंबईत आले. झोपडपट्ट्यांमधील जीवन, कामगारांचे हाल, भूक, अन्याय आणि जातीय अपमान त्यांनी स्वतः अनुभवला. याच अनुभवांनी त्यांच्या लेखणीला धार दिली. अण्णाभाऊ साठे हे कष्टकरी, शोषित, वंचित आणि दलित समाजाचे लेखक होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजातील अन्याय, विषमता आणि शोषण यांना वाचा फोडली. कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्य या विविध साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या, शेकडो कथा आणि अनेक लोकनाट्ये लिहिली. त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी म्हणजे फकीरा. ही केवळ एक कादंबरी नाही तर अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या बहुजन समाजाच्या संघर्षाची गाथा आहे. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आणि आजही ती स्वाभिमान, प्रतिकार आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक मानले जाते. अण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक प्रवासही अत्यंत प्रेरणादायी आहे. सुरुवातीला ते कामगार चळवळीशी आणि साम्यवादी विचारसरणीशी जोडले गेले होते. परंतु भारतीय समाजातील जातीय शोषणाची भीषणता समजून घेतल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व ओळखले. म्हणून त्यांनी अभिमानाने लिहिले, जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. या एका वाक्यात अण्णाभाऊंचे संपूर्ण जीवनदर्शन सामावलेले आहे. त्यांच्या मनात कार्यामुळे त्यांना लोकशाहीर ही उपाधी बहाल करण्यात आली. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते संघर्षाचे विद्यापीठ होते. शाळेचे शिक्षण फारसे न मिळालेला हा माणूस आपल्याला प्रतिभेच्या बळावर जागतिक कीर्तीचा साहित्यिक बनला. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आणि उपेक्षित माणसाला आपल्या साहित्याचा नायक बनवले. त्यांनी शिकवले की जग बदलायचे असेल तर केवळ स्वप्ने पाहून चालत नाही, अन्यायावर घाव घालावा लागतो. म्हणूनच आज आपणही अण्णाभाऊंचा संदेश लक्षात ठेवूया. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव आणि समता, स्वतंत्र, बंधुता व सामाजिक न्याय यांच्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया. एवढं बोलून इथेच थांबतो. सर्वांना जय भीम, जय भारत. आज के इस विद्यार्थी परिषद में मेरा विषय गोपाल बुआ कृष्ण जी वलंकर है। गोपाल बुआ कृष्ण जी वलंकर पहले दलित नेता थे जिन्होंने अस्पृश्य समाज के उत्थान के लिए कार्य किया। उन्होंने महाराष्ट्र के दलित समाज में जागृति लाने हेतु अनार्य दोष परिहारक मंडली नामक संस्था स्थापन की। गोपाल बुआ कृष्ण जी वलंकर, इनका जन्म सन 1840 में महाराष्ट्र के रायगढ़ जिले के वलंग गांव में एक महार परिवार में हुआ था। भारत में दलित और बहिष्कृत समाज सदियों से शोषण, अपमान और भेदभाव का शिकार रहा है। वर्ण व्यवस्था को धर्म से जोड़कर इतना मजबूत बना दिया गया था कि दलितों को अनेक अमानवीय प्रथाओं का सामना करना पड़ता था। भारत में दलित और बहिष्कृत समाज सदियों से शोषण, अपमान और भेदभाव का शिकार रहा है। अंग्रेजों ने जब अपनी सेना का विस्तार किया तब उन्हें बड़ी संख्या में सैनिकों की आवश्यकता थी, इसलिए उन्होंने महार समाज के लोगों को सेना में भर्ती करना शुरू किया। गोपाल बुआ कृष्ण जी वलंकर भी सेना में भर्ती हुए और वहीं रहते उन्होंने शिक्षा प्राप्त की।
तथा नॉर्मल परीक्षा उत्तीर्ण की। वे महात्मा ज्योतिराव फुले इनके विचारों से अत्यंत प्रभावित थे। उन्होंने हिंदू धर्म ग्रंथों का अध्ययन किया और समाज में फैली जातीय विषमता के विरुद्ध आवाज उठाई। उनका मानना था कि सभी मनुष्य समान है और किसी भी व्यक्ति को जन्म के आधार पर ऊंचा या नीचा नहीं मानना चाहिए। उन्होंने विटाल विध्वंसन नामक पुस्तक लिखी जिसमें अस्पृश्यता और जातिगत भेदभाव का विरोध किया गया है। उन्होंने उन्होंने लोगों को अंधविश्वास, रूढ़ियों और सामाजिक अन्याय के विरुद्ध जागरूक किया। सन 1852 में महार समाज की सेना में भर्ती बंद किए जाने के विरोध में उन्होंने आंदोलन किया तथा विभिन्न सभा और लेखों के माध्यम से दलित समाज को संगठित करने का कार्य किया। उनके कार्यों का कट्टरपंथी लोगों ने विरोध किया, लेकिन उन्होंने कभी हार नहीं मानी और वे समाज सुधार के कार्य में निरंतर लगे रहे। सन 1900 में गोपाल बा कृष्णाजी वलंकर इनका निधन हुआ, लेकिन उनके संघर्ष और विचार आज भी हमें प्रेरणा देते हैं। उन्होंने दलित समाज में आत्मसम्मान, संगठन और अधिकारों के लिए संघर्ष की भावना जागृत की। उनके प्रयासों ने आगे चलकर सामाजिक परिवर्तन और बहुजन जागरण की मजबूत नींव तैयार की, जिस पर बाद में अनेक महान नेताओं ने कार्य किए। आज हम उनके जीवन से यह सीख सकते हैं कि अन्याय के विरुद्ध आवाज उठाना, शिक्षा प्राप्त करना, संगठित होना और आत्मसम्मान के साथ जीवन जीना कितना महत्वपूर्ण है। आइए हम गोपाल बुआ कृष्णाजी वलंकर इनके संघर्ष और विचारों को आगे बढ़ाने का संकल्प लें तथा एक ऐसे समाज के निर्माण में योगदान दें जहां सभी मनुष्यों को समान सम्मान, समान अवसर और न्याय प्राप्त हो। इसी आशा के साथ मैं अपनी वाणी को यही विराम देती हूँ। धन्यवाद। जय भीम, जय भारत। विचारांची मशाल प्रज्वलित ठेवत विद्यार्थी प्रतिनिधी अंशिका कांबळेला मी आमंत्रित करते की तिने परिषदेसमोर आपले वक्तव्य मांडावे। तिचा विषय आहे माता दिन भंगी। कहीं हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत आयोजित केलेली 8वी परिषदेत आज माझा विषय आहे माता दिन भंगी। हे एक असं नाव आहे जे कदाचित इतिहासाच्या पुस्तकामध्ये फार कमी दिसते, पण भारताच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी याच नावामुळे पेटली गेली होती। माता दिन भंगी एक असा व्यक्ती ज्याचा आवाज इतिहासाच्या पानात नसला तरी भारताच्या स्वातंत्र्याच्या पायात कोरला गेला आहे। माता दिन भंगी हे मेरठच्या छावणी भागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते। ते एका अशा समाजातून होते ज्याला त्या काळात अस्पृश्य मानले जात होते। एके दिवशी बॅरकपूर छावणीत काम करत असताना माता दिन यांना तहान लागली। त्यांनी सैनिक मंगल पांडे यांच्या पितळी लोट्यातील पाणी पिण्यासाठी मागितले, परंतु मंगल पांडे यांनी त्यांना भंगी म्हणून अपमानित केले आणि पाणी देण्यास नकार दिला। त्यावेळी माता दिन यांनी त्यांना सांगितले की आज तुम्ही मला माझ्या जातीमुळे पाणी देत नाही, पण लवकरच तुम्हाला गाई आणि उकळाच्या चरबीचे काडतूस तोंडाने चावावे लागेल। माता दिन भंगी हे त्याच काडतूस कारखान्यात काम करत असल्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात आला। 1857 साली इंग्रजांनी भारतीय सैनिकांना एनफील्ड रायफल दिली होती। त्या रायफलच्या काडतुसांना दातांनी फोडावे लागत असे। त्या काडतुसांवर गाई आणि डुकराच्या चरबीचे वापर झाल्याची बातमी होती, जी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावणारी होती। सैनिकांना ती गोष्ट स्पष्ट नव्हती, पण त्याच वेळी माता दिन यांनी एक प्रश्न विचारून इतिहासाची दिशा बदलली। जर आम्ही अस्पृश्य आहोत तर तुम्ही आमच्या हातातून दिलेली वस्तू तोंडात का टाकता? तुम्हाला घृणा वाटत नाही का? आणि जेव्हा तुम्ही गाई आणि डुकराच्या चरबीचे काडतूस तोंडात धरता तेव्हा तुमचा धर्म अपवित्र होत नाही का? हा प्रश्न फक्त उपहास नव्हता, ती एक जागृती होती, एका बंडाची सुरुवात होती। या प्रश्नाने सैनिकांच्या अंतःकरणाला धक्का दिला। त्यांच्यात विरोधाची ठिणगी पेटली गेली आणि त्याच ठिणगीने 10 मे 1857 रोजी मेरठपासून तर संपूर्ण भारतात, ज्याला भारताचं पहिलं स्वातंत्र्य संग्राम म्हटले जाते, त्याची सुरुवात झाली। आपल्या इतिहासात ती क्रांती लक्षात ठेवली गेली, पण ज्या प्रश्नाने या क्रांतीचा पाया घातला ते नाव मात्र विसरले गेले। आज आपण त्या माता दिन भंगी यांना स्मरण करतो, त्या गुमनाम योद्ध्याला ज्यांनी केवळ इंग्रजांचाच नाही तर भारतीय समाजातील जातीय व्यवस्थेलाही उघड आव्हान दिले। ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक सामान्य व्यक्ती कोणत्याही औपचारिक सत्तेशिवाय फक्त आपल्या स्वाभिमान आणि विवेकाच्या जोरावर संपूर्ण व्यवस्थेला हादरवू शकतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। आज इस विद्यार्थी परिषद में मेरा विषय है
वीरांगना महाबीरी देवी भंगी। वीरांगना महाबीरी देवी भंगी, इनका जन्म मुजफ्फरनगर के मूंडभर गांव में केरल राज्य में हुआ। महाबीरी देवी जी वाल्मीकि समाज भंगी जाति से थी। वाल्मीकि समाज की पहचान कचरा साफ करना, किसी के दिए हुए उतरन कपड़े पहनना, घृणित काम करना, बासी सड़ा गला खाना खाना आदि। इस तरह की परिस्थिति में वाल्मीकि समाज उस वक्त था और ऐसे समाज में महाबीरी देवी जी इनका जन्म हुआ। उनके घर में सूप बनाने का कार्य व्यवसाय था। महाबीरी देवी जी बचपन से ही इन सब घृणित व्यवस्था के खिलाफ थी। वे बचपन से ही चतुर, चालाक और बुद्धिमान थी, लेकिन वह पढ़ी लिखी नहीं थी। उन्हें यह सहन नहीं होता था कि कोई सिर्फ जाति के नाम पे ऊंच नीच हो। साथ ही में अंग्रेजों के खिलाफ अन्याय और अत्याचार के कारण उन्होंने वह आवाज उठाती रहती थी। सन 1857 में जब भारत का प्रथम स्वतंत्रता संग्राम शुरू हुआ, तब उन्होंने अंग्रेजों के विरुद्ध संघर्ष करने का संकल्प लिया। उन्होंने अपने आसपास की महिलाओं को इकट्ठा किया और एक महिला दल बनाने का गठन किया। इस दल में लगभग 22 से अधिक महिलाएं शामिल थी। इन सभी महिलाओं ने मिलकर अस्त्र और शस्त्र चलाने सीखे। उस वक्त यह दल महिलाओं के अटूट संगठन को दर्शाता था। इन महिलाओं ने देश की स्वतंत्रता के लिए अपने प्राणों की बाजी लगाने का दृढ़ निश्चय किया। महाबीरी देवी केवल एक योद्धा ही नहीं थी, बल्कि वे समाज में महिलाओं के आत्मसम्मान और नेतृत्व की मिसाल भी थी। उन्होंने यह सिद्ध किया कि देशभक्ति किसी जाति, वर्ग या लिंग से मोहताज नहीं। जब अंग्रेजी सेना से संघर्ष हुआ, तब उन्होंने अद्भुत वीरता का परिचय दिया। वो और उनकी संगठित 22 महिलाएं अंत तक लड़ती रही और मातृभूमि की रक्षा करती हुई वीर गति को प्राप्त हुई। महाबीरी देवी का जीवन हमें यह शिक्षा देता है कि साहस, आत्मसम्मान और देश प्रेम किसी भी व्यक्ति को महान बना सकते हैं। उन्होंने सामाजिक भेदभाव को चुनौती दी और यह संदेश दिया कि हर व्यक्ति को सम्मान और अवसर मिलना चाहिए। महाबीरी देवी का त्याग और समाज के प्रति योगदान को लंबे समय तक इतिहास के पन्नों में पर्याप्त स्थान नहीं मिल सका। उनका नाम कहीं लुप्त सा हो गया। अंत में मैं यही कहना चाहूंगी कि महाबीरी देवी का जीवन हमें यह सिखाता है कि इतिहास केवल राजाओं और सेनापतियों के बलिदान से नहीं बनता, बल्कि उन अनगिनत गुमनाम वीरों और वीरांगनाओं के साहस से भी बनता है, जिन्हें इतिहास की किताबों में वह स्थान नहीं मिला जिनके वो वास्तविक हकदार थे। महाबीरी देवी ने समाज के सभी वंचित वर्ग से निकलकर अंग्रेजी हुकूमत के विरुद्ध संघर्ष किया और अपने साथियों के साथ मातृभूमि के लिए सर्वोच्च बलिदान दिया। उनका जीवन हमें बताता है कि साहस किसी जाति का मोहताज नहीं, देशभक्ति किसी ऊंच नीच को नहीं मानती। आज आवश्यकता है कि हम उनके संघर्ष को केवल याद ही न करें, बल्कि उनके स्वाभिमान, साहस और सामाजिक न्याय के विचारों को अपने जीवन में उतारें। आइए हम शिक्षा लेते हैं, संविधान और समानता के मार्ग पर चलकर एक ऐसे भारत का निर्माण करने का संकल्प लेते हैं जहाँ किसी व्यक्ति का सम्मान उसकी जाति से नहीं, बल्कि उसके चरित्र, कर्म और योगदान से हो। यही महाबीरी देवी भंगी, इनको हमारी सच्ची आदरांजली होगी। धन्यवाद। जय भीम, जय भारत। आज मी बाबासाहेबांचा संदेश शिकवा, चेतवा आणि संघटित व्हा या विषयावर माझे विचार मांडणार आहे। 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे अखिल भारतीय दलित परिषदेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना एक असा संदेश दिला जो आजही प्रत्येक संघर्षशील व्यक्तीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे। बाबासाहेब म्हणाले होते की मला तुमच्या प्रेमाची आणि गौरवाची हमी नको आहे, मला हवी ती तुमच्या संघर्षाची हमी, आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहण्याची हमी, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे न फिरण्याची हमी। मित्रांनो, बाबासाहेबांचा संघर्ष संपत्तीसाठी नव्हता, सत्तेसाठी नव्हता, पदासाठी नव्हता, तो संघर्ष होता मुक्तीसाठी, तो संघर्ष होता त्या मानवी व्यक्तिमत्वाच्या पुनर्स्थापनेसाठी ज्याला हजारो वर्षांच्या जातीव्यवस्थेने चिरडले, अपमानित केले आणि गुलाम बनवले होते। याच संघर्षातून त्यांनी
बहिष्कृत समाजाला शिक्षण दिले, संघटन दिले, राजकीय हक्क दिले आणि अखेरीस भारतीय संविधान दिले. परंतु बाबासाहेबांना माहीत होते की केवळ एक नेता समाजाला मुक्त करू शकत नाही, समाजाने स्वतः जागे झाले पाहिजे. म्हणूनच त्यांनी संदेशाचे अंतिम शब्द दिले, शिकवा, चेतवा आणि संघटित व्हा. शिकवा, कारण शिक्षणाशिवाय माणूस अंधारात राहतो. चेतवा, कारण अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय परिवर्तन घडत नाही. संघटित व्हा, कारण विखुरलेला समाज दुर्लभ असतो, पण संघटित समाज इतिहास घडवतो. आज आपल्या समोरची आव्हाने पूर्वीसारखे दिसत नसली तरी ती संपलेली नाही. मोबाईलचे व्यसन, सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, मनोरंजनाच्या आहारी जाणे, शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे आणि समाजापासून तुटत जाणे ही आजच्या पिढीतली मोठी संकटे आहे. अशा वेळी बाबासाहेबांचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. आपण केवळ बाबासाहेबांचे नाव घेऊन चालणार नाही, तर त्यांच्या विचारांनी जगलं पाहिजे. त्यांनी जसा प्रत्येक क्षण समाजासाठी दिला, तशीच समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. याच शब्दात बाबासाहेबांचा संदेश पुन्हा एकदा स्मरण करूया. शिकवा, चेतवा आणि संघटित व्हा. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि कधीही निराश होऊ नका. धन्यवाद. जय भीम, जय भारत. रयगर समाजाचे महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी संत, परिवर्तनाचे शिल्पकार स्वामी आत्माराम लक्ष यांच्या जीवनकार्याविषयी काही विचार मांडणार आहोत. स्वामी आत्माराम लक्ष हे एक महान संत, समाजसुधारक आणि प्रेरणादायी नेते होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन रयगर समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचा जन्म 1907 मध्ये राजस्थानच्या जयपूर जवळच्या शिवदासपुरा या गावात झाला. त्यांच्या बालपणीचे नाव कन्हैयालाल होते. अनेक अडचणींना सामोरे जाऊनही त्यांनी शिक्षण, अध्यात्म आणि समाजसेवा यांचा मार्ग स्वीकारला. स्वामी आत्माराम लक्ष यांना लवकरच जाणवले की कोणत्याही समाजाचा विकास केवळ धार्मिक उपदेशांनी होत नाही, तर शिक्षण, संघटन आणि आत्मसन्मान याच्या आधारावर होतो. त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज जागृतीसाठी वाहून घेतले. तरुणपणी ते दिल्ली येथे कार्यरत होते. त्यांना अध्यात्माची विशेष आवड होती. 1937 मध्ये त्यांनी स्वामी ज्ञानस्वरूप महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली आणि समाजसेवेचा मार्ग स्वीकारला. दिल्लीमध्ये असताना त्यांनी धार्मिक ग्रंथाचा आणि संस्कृतचा सखोल अभ्यास करून ज्ञान संपादन केले. स्वामी आत्माराम लक्ष यांनी विशेषतः रयगर समाजाच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्या काळात रयगर समाज सामाजिक आणि शैक्षणिक समस्यांना सामोरा जात होता. समाजात अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, बालविवाह, भेदभाव यासारख्या अनेक वाईट प्रथा होत्या. स्वामीजींचे मत होते की शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे सर्वात मोठे साधन आहे. म्हणून त्यांनी समाजात आत्मसन्मान, एकता आणि प्रगत विचारसरणी रुजविण्याचे कार्य केले. 1974 मध्ये दौसा येथे झालेल्या अखिल भारतीय रयगर महासंमेलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या परिषदेमुळे रयगर समाजात जागृती निर्माण झाली आणि समाज सुधारणेच्या चळवळीला नवी दिशा मिळाली. त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक अडचणी, विरोध आणि संघर्षाचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. धैर्य, चिकाटी आणि निस्वार्थ सेवा यांच्या बळावर त्यांनी आपले कार्य सतत सुरू ठेवले. त्यांच्या जीवनातून आपल्याला अनेकशे धडे मिळतात. शिक्षणाचे महत्त्व, समाजसेवेची भावना, एकतेची शक्ती आणि सर्वांना समान वागणूक देण्याचा संदेश त्यांनी दिला होता. त्यांनी दाखवून दिले की समाजात बदल घडवण्यासाठी दृढ इच्छाशक्ती आणि निस्वार्थ सेवाचा कार्य आवश्यक असतो. 20 नोव्हेंबर 1946 रोजी स्वामी आत्माराम लक्ष यांचे निधन झाले, परंतु त्यांचे विचार, कार्य आणि समाजासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. स्वामी आत्माराम लक्ष केवळ संत नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि रयगर समाजाचे मार्गदर्शक होते. स्वामी आत्माराम लक्ष यांचे जीवन आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास आणि समाजसेवा यांच्या बळावर परिवर्तन घडवता येते. त्यांनी दिलेला शिक्षण, समानता आणि आत्मसन्मानाचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला, आपण सर्वजण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया आणि एक सुशिक्षित, संघटित व प्रगत समाज निर्माण करण्यासाठी योगदान देऊया. धन्यवाद. सर्वांना जय भीम, जय भारत. सभी को मेरा नमस्कार, सभी को जय भीम। मेरा नाम प्रांजल सराटे, मैं पहली कक्षा में पढ़ती हूँ। आज ये सम्मेलन में मेरा विषय है बिरसा मुंडा। बिरसा मुंडा आदिवासी समाज के महान क्रांतिकारी समाज सुधारक थे। मान्यवर काशीराम जी ने बहुजन समाज के अनेक महापुरुषों के उन्होंने हमें बताया बिरसा मुंडा कौन थे और उन्होंने क्या कार्य किया। जल जंगल जमीन के लिए
अंग्रेजों से लड़ाई की। मात्र 25 साल की उम्र में जेल में उनका निधन हुआ। यानंतर मी संबोधित चौरेला विनंती करतो की त्यांनी परिषद समोर आपल्या विषयाची उकल करावी। त्यांचा विषय आहे भीमा कोरेगाव। कहीं हम भूल न जाए या अभियानांतर्गत आयोजित आजच्या 8व्या विद्यार्थी परिषदेत माझा विषय आहे भीमा कोरेगाव। बाबासाहेब म्हणतात, इट इज नॉट इमॅजिनरी दॅट यू आर द डिसेंडेंट ऑफ अ ब्रेव हिरोज. गो टू भीमा कोरेगाव अँड see the names of your ancestors are engraved on the victory pillar there. It is the proof that you are not the descendant of sheep or goats but the descendant of lion's cub. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास माहिती आहे का? आपल्याला हे माहित आहे का की ज्या समाजाला हजारो वर्ष अस्पृश्य म्हणून जगण्यास भाग पाडले गेले त्याच समाजातील शूरवीरांनी इतिहासात असा पराक्रम केला की त्यांच्या नावाचा दगडावर कोरलेला इतिहास आजही जगासमोर उभा आहे। 1 जानेवारी 1818 हा दिवस केवळ एक युद्धाचा दिवस नाही, हा दिवस आहे गुलामगिरीला दिलेला पहिल्या मोठ्या उत्तराचा, हा दिवस आहे आम्हीही माणूस आहोत या घोषणेचा, हा दिवस आहे स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकारासाठी पेटलेल्या संघर्षाचा। त्या काळात पेशवाई राजवटीत अस्पृश्य समाजाची काय अवस्था होती? रस्त्यावरही चालण्याचा अधिकार नव्हता, गळ्यात मडके, कमरीला झाडू, सावली पडली तरी अपराध। हा कोणता धर्म होता? हा कोणता न्याय होता? बाबासाहेबांनी स्वतः या अमानुष व्यवस्थेचे वर्णन केले आहे। अशा परिस्थितीत आपल्या समाजातील अनेक युवकांनी जगण्यासाठी ब्रिटिश सैन्यात प्रवेश केला। ब्रिटिशांवर प्रेम म्हणून नाही तर जगण्यासाठी, स्वाभिमानाने जगण्यासाठी। 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे सुमारे 500 महार सैनिक इतर भारतीय सैनिकांसह जवळपास 28,000 पेशवाई सैन्यापुढे उभे राहिले। विचार करा, अन्न नाही, पाणी नाही, सर्व बाजूने वेढा, तरीही 12 तास अखंड युद्ध, कोणत्या शक्तीवर, तलवारीवर नाही तर स्वाभिमानावर। इतिहास सांगतो त्यांनी शेवटच्या गोळीपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला। त्यांच्या शौर्याचे वर्णन तत्कालीन अधिकाऱ्यांनी हिरोइक व्हॅल्यू, डिसिप्लिन, इंटरप्रिडिटी आणि डिवोटेड करेज अशा शब्दात केलं आहे। या युद्धात शहीद झालेले 22 महार सैनिकांची नावे आजही विजयस्तंभावर कोरलेली आहेत। ती नावे केवळ व्यक्तींची नाहीत तर बहुजनांचे शौर्य, स्वाभिमान आणि मानवी प्रतिष्ठेच्या संघर्षाची अमर साक्ष आहेत। दगडावर नावं सहजासहजी कोरली जात नाही, त्यासाठी रक्त सांडावं लागतं, त्याग करावा लागतो आणि इतिहास घडवावा लागतो। आज विजयस्तंभावर कोरलेली ती नावे आपल्याला एकच संदेश देतात, स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांचा इतिहास कधीच मिटत नाही। 1821 मध्ये या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ 65 फूट उंच विजयस्तंभ उभारण्यात आला। पण या विजयस्तंभाला खरे महत्व कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। 1 जानेवारी 1927 रोजी बाबासाहेब स्वतः भीमा कोरेगाव येथे गेले आणि आपल्या समाजाला सांगितले, तुमच्या पूर्वजांचा इतिहास विसरू नका। त्यांनी सांगितले की हा स्तंभ ब्रिटिशांचा गौरव करण्यासाठी नाही तर आपल्या समाजाची पराक्रमाची साक्ष देण्यासाठी आहे। ते म्हणाले, गो टू भीमा कोरेगाव अँड सी द नेम्स ऑफ युअर अँसेस्टर्स आर एनग्रेव्ड ऑन द विक्ट्री पिलर देयर. It is the proof that you are not the descendant of sheep and goats, but the descendant of lion cubs. बंधू भगिनींनो, हा संदेश आजही आपल्या कानात घुमत आहे। आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आपण आपल्या त्या शूर पूर्वजांचे फक्त फोटो पाहणार आहोत की आपण त्यांच्यासारखे शिक्षण घेणार, त्यांच्यासारखा स्वाभिमान बाळगणार, त्यांच्यासारखे संविधानाच्या मार्गावर समाजासाठी उभे राहणार? भीमा कोरेगाव आपल्याला कोणाविषयी द्वेष शिकवत नाही, ते शिकवते स्वाभिमान, धैर्य, इतिहासाची जाणीव आणि अन्यायासमोर कधी न झुकण्याची हिंमत। म्हणून आज आपण प्रतिज्ञा करूया की आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेऊ, शिक्षणाने स्वतःला सक्षम बनवू, संविधानाचा मार्ग स्वीकारू आणि बाबासाहेबांनी दिलेला संदेश एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज आपल्या जीवनात उतरवू। कारण विजयस्तंभावर कोरलेली ती नावे केवळ इतिहास नाहीत, ती आपल्या जबाबदारीची आठवण आहेत। धन्यवाद। जय भीम, जय भारत। यानंतर मी अद्वैत गजबी यांना आमंत्रित करतो की ते आपल्या विषयावर आपले मत मांडतील। त्यांचा विषय आहे शंभू। भारतीय इतिहास, पुराणकथा आणि सामाजिक संघर्षाच्या परंपरेत शंभूक हे अत्यंत महत्त्वाचे नाव आहे। शंभूक हा केवळ रामायणातील एक पात्र नाही तर तो ज्ञानाचा अधिकार, स्वाभिमान, समता आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक आहे। रामायणाच्या उत्तरकांडात शंभूकाचा उल्लेख आढळतो। शंभूक हा शूद्र समाजातील होता। तो बुद्धिमान,
विचारशील आणि ज्ञानप्रेमी होता. त्याला आत्मज्ञान प्राप्त करायचे होते, त्याला स्वतःचा विकास करायचा होता. पण त्याच्या मनात कोणाचा द्वेष नव्हता, सत्ता मिळवण्याची महत्वाकांक्षा नव्हती आणि कोणाचा नुकसान करण्याचे हेतू पण नव्हता. पण त्या काळात समाजात कठोर वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. ज्ञान, वेद, तपश्चर्या आणि आध्यात्मिक प्रगती यावर काही मोजक्याच लोकांचा अधिकार मानला जात होता. जन्मावरून माणसाचे स्थान ठरवले जात होते. शंभुकाने ही व्यवस्था स्वीकारली नाही. त्याने प्रश्न विचारला, जर सर्व माणसे समान आहेत तर ज्ञान आणि तपश्चर्येवर कोणाचा एकाधिकार कसा असू शकतो? हा प्रश्न त्या काळातील व्यवस्थेला अस्वस्थ करणारा होता. रामायणातील कथेनुसार रामाच्या राज्यात एका ब्राह्मणाच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. त्या काळातील पुरोहितांनी याचे कारण असे सांगितले की राज्यात एक शूद्र तपश्चर्या करत आहे आणि त्यामुळे वर्णधर्मांचे उल्लंघन झालेले आहे. त्यानंतर राम स्वतः त्या तपस्व्याचा शोध घेण्यासाठी निघाले. जंगलात त्यांना शंभुक नावाचा शूद्र तप करताना दिसला. तर रामाने शंभुकाला विचारले, तू कोण आहेस आणि हे तप का करत आहेस? शंभुकाने निर्भयपणे उत्तर दिले, मी शूद्र आहे आणि आत्मज्ञान व मोक्षप्राप्तीसाठी हा तप करत आहे. रामायणाच्या कथेनुसार वर्णव्यवस्थेचे पालन करण्यासाठी रामाने शंभुकाचा वध केला. त्यानंतर ब्राह्मणाच्या मुलाचा पुन्हा जिवंत झाल्याचे वर्णन त्या कथेत येते. मित्रांनो, शंभुकाचा अपराध काय होता? त्याने कोणाविरुद्ध युद्ध केले नव्हते, त्याने कोणाची संपत्ती लुटली नव्हती, त्याने फक्त ज्ञानाचा अधिकार मागितला होता, त्याने फक्त स्वतःच्या प्रगतीचा अधिकार मागितला होता आणि याच कारणासाठी त्याला शिक्षा देण्यात आली. म्हणूनच शंभुक हा केवळ तपस्वी नव्हता, तर तो ज्ञानासाठी संघर्ष करणारा पहिला क्रांतिकारी होता. त्याचा विद्रोह तलवारीचा नव्हता, त्याचा विद्रोह विचाराचा होता. त्याचा संघर्ष सत्तेसाठी नव्हता, त्याचा संघर्ष समतेसाठी होता. शंभुकाचा वध झाला, पण त्याचा प्रश्न जिवंत राहिला. आजही तो प्रश्न आपल्या समोर उभा आहे. ज्ञानावर कोणाचा अधिकार आहे? शिक्षण कोणासाठी आहे? ज्ञानाची माणसाची ओळख जन्मावरून ठरणार की कर्तृत्वावरून? याच संघर्षाचे प्रतीक म्हणून शंभुक आजही जिवंत आहे. यावर एक कवी लिहितो, राह प्रगति की कभी ना रुकने वाली, चाह समता की कभी ना मिटने वाली, युग युग का बलिदान रंग लाएगा, आज नहीं तो कल प्रभात आएगा. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो व उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम व छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीच्या उपलक्षमध्ये सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी पेरियार ई रामस्वामी नायकर आणि यांची आत्मसन्मान चळवळ या विषयावर काही विचार मांडणार आहे. समाजात जेव्हा अन्यायाला धर्माचे नाव दिले जाते, माणसाला जन्मामुळे उच्च नीच ठरवले जाते आणि लाखो लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवला जातो, तेव्हा अशा व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी एखादा धाडसी नेता जन्माला येतो. दक्षिण भारतात ही भूमिका पार पाडणारे महान समाज क्रांतिकारक पेरियार ई रामस्वामी नायकर होत. यांचा जन्म 17 सप्टेंबर 1979 रोजी तमिळनाडूमधील इरोड इथे झाला. यांचे पूर्ण नाव इरोड वेंकटप्पा रामस्वामी नायकर असे होते. समाजातील अन्याय, अंधश्रद्धा, जातीवाद आणि स्त्रियांवरील अत्याचार यांच्या विरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. लोक त्यांना आदराने पेरियार म्हणजे महान व्यक्ती असे म्हणतात. त्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव मोठ्या प्रमाणात होता. काही लोकांना फक्त त्यांच्या जातीमुळे शिक्षण, नोकरी, समान हक्क यापासून वंचित ठेवलं जात होतं. परंतु त्यांनी यांच्या नेतृत्वामुळे त्यांनी अन्याय विरुद्ध लढायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. 1925 मध्ये केरळमधील वैकोम येथे सार्वजनिक रस्त्यावर दलितांना चालण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु त्यांनी वैकोम सत्याग्रहात सहभाग घेतला. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे लोक त्यांना वैकोम वीर म्हणून ओळखतात. त्या काळात पेरियार काँग्रेस पक्षातही कार्यरत होते. त्यांना वाटत होतं की शिक्षणाबरोबर सामाजिक समताही मिळायला पाहिजे आणि त्यांनी शिक्षण, सरकारी नोकरीमध्ये वंचित यांना प्रतिनिधित्व मिळावं अशी त्यांनी मागणी केली. परंतु त्यांनी या मागणीचा पुरेसा पिटाबा मिळाला नाही. सन 1925 मध्ये त्यांनी काँग्रेस याचा त्याग केला आणि त्यांनी आयुष्यभर संपूर्ण विषमता, जाती आणि परंपरा याविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. सन 1925 मध्ये त्यांनी आत्मसन्मान आंदोलनाची स्थापना केली.
ज्याचा मूलभूत संदेश होता कोणताही माणूस जन्माने उच्च किंवा नीच नसतो, सर्व माणसं समान आहेत, हे केवळ एक घोषणा नव्हती, तर स्वाभिमानी जगणारी एक चळवळ होती. पेरियार यांचे मत होते की जोपर्यंत माणूस स्वतःला कमी समजतो तोपर्यंत त्याची खरी मुक्ती होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी लोकांना आत्मविश्वास, स्वाभिमान आणि समतेचा संदेश दिला. त्यांना आंधळ्या रूढी आणि परंपरांच्या विरुद्ध कठोरपणे त्यांनी विरोध केला. कोणतीही गोष्ट केवळ परंपरा आहे तर तिला स्वीकार करू नका, तर तिला बुद्धी आणि तर्काच्या कसोटीवर तपासा, असे ते म्हणतात. त्यांचा विश्वास होता की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. म्हणून त्यांनी सर्व समाज घटकांना शिक्षण देण्यास आवाहन केलं. शिक्षणामुळेच माणूस स्वतःचा अन्याय ओळखू शकतो आणि स्वतःच्या हक्कासाठी उभा राहू शकतो. त्यांच्या कार्यातून आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे मिळतात, जसं अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, सर्वांची समानतेने वागणे, शिक्षणाला महत्त्व देणे, अंधश्रद्धापासून दूर राहणे, हे धडे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. आजच्या काळातही आपण जात, धर्म, भाषा, लिंग यावरून भेदभाव न करता सर्वांशी समानतेने वागलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे. हेच खरा पेरियार यांचे आत्मसन्मान चळवळीचा संदेश आहे. शेवटी पेरियार ई. रामस्वामी नायकर हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर स्वाभिमान, समता आणि सामाजिक न्यायाचे निबंध योद्धा होते. त्यांनी लोकांना अन्याय सहन करायला नव्हे, तर अन्यायाविरुद्ध प्रश्न करायला सांगितलं. आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आपण केवळ त्यांचं नाव घेऊन थांबायचे नाही आहे, तर जातीभेद, अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता यांच्या विरुद्ध जागरूकपणे उभं राहण्याचा संकल्प करायचा आहे. ज्या दिवशी प्रत्येक माणूस स्वाभिमानाने जगेल, ज्या दिवशी माणुसकी मोठी ठरेल आणि ज्या दिवशी समाजात सूर्याच्या खऱ्या अर्थाने सूर्य उगेल, तर तेव्हा पेरियार यांचे स्वप्न पूर्ण होईल. तर एवढं बोलून मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. यानंतर मी असित फुलेला आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या विषयावर आपले मत मांडावे. त्यांचा विषय आहे एकलव्य. आजच्या या विद्यार्थी परिषदमध्ये माझा विषय आहे एकलव्य. महाभारतातील एकलव्याची कथा आपण आपल्या सर्वांना गुरुभक्तीचे उदाहरण म्हणून सांगितली जाते. पण काय आपण या कथेच्या दुसऱ्या बाजूने विचार केले आहेत का? काही कथा फक्त गुरुभक्तीची आहे की एका प्रतिभावान बहुजन विद्यार्थ्याच्या भविष्याच्या हत्या करण्याची कथा आहे? एकलव्य हा निषादराज हिरण्यधनुचा पुत्र होता. त्या लहानपणीपासून धनुर्विद्या शिकायची प्रचंड इच्छा होती. तो द्रोणाचार्यांकडे गेला, परंतु त्याचा जन्म उच्चवर्णात किंवा राजघराण्यात नाही झाला, म्हणून त्याला द्रोणाचार्यांनी नकारले. परंतु एकलव्य हार मानणारा नव्हता. त्यांनी जंगलात द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती तयार केली आणि स्वतःच्या बळावर त्यांनी धनुर्विद्या शिकणं सुरुवात केले. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी धनुर्विद्येत तो इतका कौशल्य झाला की त्याचे कौशल्य अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ ठरू लागले. एकदा कौरव आणि पांडव जंगलात गेले होते, तेव्हा एकलव्य त्यांना एका कुत्र्याच्या तोंडात 7 बाण टाकलेले असे दिसले की त्या कुत्र्याला इजा झाली नव्हती, पण तो कुत्रा भुंकू शकत नव्हता. त्यांनी शोध घेतली तर त्यांना एकलव्य दिसला. एकलव्याने नम्रपणे सांगितले की माझे गुरु द्रोणाचार्य आहे. बंधूंनो, याच ठिकाणी या कथेला वेगळे वळण मिळते. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिले होते की तूच जगातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी बन, सर्वश्रेष्ठ धनुर्धर्य बनशील. एकलव्याचे कौशल्य पाहून त्यांच्या हा वचन धोक्यात आल्यासारखे वाटले आणि त्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा मागितली. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट बघा, ज्याला त्यांनी कधी शिकवले नाही, ज्याला त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारण्यास मना केले, स्वीकारले नाही, त्याच्याकडून त्यांनी गुरुदक्षिणा मागितली. आणि गुरुदक्षिणा म्हणून मागितलं काय? त्याच्या उजव्या हाताचा अंगठा, धनुर्विद्येसाठी सर्वात महत्वाचा अंगठा. एकलव्याने तोही दिला, पण त्या दिवशी केवळ एका विद्यार्थ्याचा अंगठा कापला गेला नाही, एका प्रतिभेचे भविष्य छाटले गेले. मित्रांनो, एकलव्याची कथा केवळ महाभारतातच थांबली नाही. आजही शिक्षणाच्या क्षेत्रात समान संधी, समान सन्मान आणि न्याय यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागतो. रोहित वेमुला असो किंवा डॉक्टर पायल तडवी असोत, त्यांच्या घटनांनी आपल्याला एक प्रश्न विचारण्यास भाग पाडले आहेत. काय शिक्षणाच्या दारात प्रवेश मिळाला म्हणजे खऱ्या अर्थाने समानता मिळाली का? केवळ शाळा, विद्यापीठ
किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळाला तिथे पोहोचणे पुरेसे नाही, तेथे सन्मान, समान वागणूक आणि न्याय मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. कैयम भूलना जा या अभियानाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या कार्यक्रमाला, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला, लग्नाच्या कार्यक्रमाला, निरोप समारंभाला, लग्न वाढदिवसाच्या कार्यक्रमाला, दिवंगत व्यक्तीच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला व सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला सुद्धा कॅडर कॅम्पचे आयोजन होत असतात. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये निमंत्रितांना नेहमीच्या भोजनासोबत चळवळीचे वैचारिक खाद्य सुद्धा देण्यात येते. कैयम भूलना जा या अभियानाच्या माध्यमातून उचललेले हे एक परिवर्तनीय आणि क्रांतिकारी पाऊल आहे. यानंतर मी नमो नडेला विनंती करतो की त्यांनी परिषद समोर आपल्या विषयाची उकल करावी. त्यांचा विषय आहे तथागत बुद्धांची सामाजिक क्रांती. आजच्या विद्यार्थी परिषदेत माझा विषय आहे बुद्धांची सामाजिक क्रांती. बुद्धांची क्रांती हे केवळ धार्मिक नव्हती, ती सामाजिक, बौद्धिक आणि मानवी मुक्तीची क्रांती होती. बुद्धांनी नवा धर्म निर्माण करण्यापेक्षा अन्यायकारक व्यवस्थेला विचारांनी आवाहन दिले. म्हणूनच त्यांची क्रांती आज 2500 वर्षानंतरही जिवंत आहे. बुद्धांच्या काळात समाज जन्मावर आधारित वर्णव्यवस्थेवर विलंबला गेला होता. ज्ञान, शिक्षा, धम्म आणि सत्तेवर काही मोजक्यांचाच अधिकार होता. स्त्रिया, पुरुष आणि वंचित समाजाला माणूस म्हणूनही स्थान नव्हते. अशा काळात तथागत बुद्धांनी संपूर्ण व्यवस्थेलाच प्रश्न विचारला आणि घोषणा केली, मनुष्य जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, तो आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरतो. या एका वाक्याने त्यांनी जन्मावर आधारित श्रेष्ठतेचा पाया हलवला आणि त्या काळातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती केली. बुद्धांची दुसरी मोठी क्रांती म्हणजे ज्ञानाची क्रांती. त्यांनी ज्ञान आणि धम्माचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. त्यांनी सांगितले, सत्य जाणण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला असतो. कोणतीही गोष्ट परंपरा आहे, धर्मात लिहिली आहे किंवा कोणी सांगितली आहे म्हणून स्वीकारू नका. ती स्वतःच्या बुद्धीने, तर्काने आणि अनुभवाने तपासा. आज आपण ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो त्याची पायाभरणी बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीच केली होती. बुद्धांची तिसरी सामाजिक क्रांती म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्या काळात महिलांना धार्मिक जीवनात स्थान नव्हते, पण बुद्धांनी महाप्रजापती गौतमी यांना संघात प्रवेश देऊन भिक्खुनी संघाची स्थापना केली. हा निर्णय त्या काळातील सर्वात धाडसी आणि परिवर्तनवादी निर्णय मानला जातो. बुद्धांनी करुणा आणि अहिंसेला सामाजिक परिवर्तनाचे साधन बनविले. रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोल्ह्या या 2 राज्यामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली असताना बुद्धांनी विचारले, पाण्याची किंमत मोठी की माणसाच्या जीवाची? या एका प्रश्नातून त्यांनी हजारो जीव वाचविले आणि समाजाला संवाद, विवेक आणि शांततेचा मार्ग दाखवला. लहानपणी सिद्धार्थांनी बाण लागलेल्या एका हंसाचे जीव वाचविले. तेव्हा त्यांनी सांगितले, जीवनावर अधिकार मारणाऱ्याचा नसतो तर जीवन वाचवणाऱ्याचा असतो. या एका घटनेतून त्यांची करुणा आणि मानवतेवरील प्रेम दिसून येते. हीच करुणा पुढे त्यांनी संपूर्ण सामाजिक क्रांतीचा पाया बनविला. इतकी मोठी सामाजिक क्रांती सहजासहजी स्वीकारल्या गेली नाही. बुद्धांची प्रास्ताविक व्यवस्थेचा तीव्र विरोध सहन करावा लागला. त्यांच्यावर टीका झाली, त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्या संघात फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्या चरित्रावरही खोटे आरोप करण्यात आले. पण बुद्धांनी कधीही द्वेषाने उत्तर दिले नाही. त्यांनी सम्यक, सत्य आणि प्रज्ञाच्या बळावर प्रत्येक संकटाचा सामना केला. म्हणूनच विरोध करणारा इतिहास हरवला, पण बुद्धांचे विचार संपूर्ण जगात अमर झाले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीचा सखोल अभ्यास केला. त्यांनी स्पष्ट म्हटले, माझे सामाजिक तत्वज्ञान स्वतंत्र, समता आणि बंधुत्व या तत्वांवर आधारित आहे आणि ही तत्वे मला बुद्धांच्या धम्मातून प्राप्त झाली आहे. म्हणूनच आपल्या संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय यांना सर्वोच्च स्थान मिळाले आहे. आज विज्ञानाचे युग आहे, पण अंधश्रद्धा अजूनही संपलेली नाही. शिक्षण वाढले आहे, पण जातीय भेदभाव अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. तंत्रज्ञान प्रगत झाला, पण सोशल मीडियावर द्वेष आणि अफवा पसरताना दिसतात. त्यामुळे बुद्धांची सामाजिक क्रांती अजूनही पूर्णपणे झालेली नाही. आज बुद्धांचा खरा अनुयायी तोच आहे जो शिक्षण घेतो, विवेकाने विचार करतो, स्त्री पुरुष समानतेचा आदर करतो, जातीय भेदभाव नकारतो, संविधानाचा निष्ठा ठेवतो आणि प्रत्येक माणसाशी माणुसकीने वागतो. आपण बुद्धांनी सुरू केलेली सामाजिक क्रांती पुढे नेण्याची प्रतिज्ञा करूया. प्रज्ञेने विचार करूया, करुणेने वागूया, सत्तेचा स्वीकार करूया
आणि संविधानाच्या मार्गावर प्रबुद्ध भारत घडवूया. हाच तथागत बुद्धांना दिलेला खरा अभिवादन ठरेल. धन्यवाद. जय भीम, जय भारत. यानंतर मी शौर्य नरांजनला आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या विषयावर आपले मत मांडावे. त्यांचा विषय आहे गुरुचंद ठाकुर. साथियों, इतिहास में कुछ महापुरुष ऐसे होते हैं जो केवल अपने समय को नहीं बदलते बल्कि आने वाली पीढ़ियों का भविष्य भी बदल देते हैं. राष्ट्रसंत, शिक्षक क्रांति के महानायक, बहुजन चेतना के प्रखर अग्रदूत और मतवा आंदोलन के शिल्पकार श्री गुरुचंद ठाकुर जी ऐसे युग पुरुष थे. 19वीं शताब्दी में जब बहुजन समाज सामाजिक भेदभाव, अशिक्षा और उपेक्षा का शिकार था, तब उन्होंने शिक्षा और आत्मसम्मान का मार्ग दिखाया. वे मानते थे कि शिक्षा समाज की रीढ़ है और इसके बिना कोई भी समाज प्रगति नहीं कर सकता. साथियों, गुरुचंद ठाकुर जी ने हमारे समाज को केवल पढ़ना लिखना नहीं सिखाया बल्कि सम्मान के साथ जीना सिखाया. जब कुछ लोग सामाजिक सम्मान पाने के लिए ऊंची जातियों की नकल कर रहे थे, तब उन्होंने कहा, जनेऊ पहन लेने से कोई महान नहीं बनता. महान वह बनता है जो शिक्षित, ज्ञानित, सक्षम और नेतृत्व करने योग्य हो. उनका संदेश स्पष्ट था. यदि ज्ञान, शिक्षा और क्षमता हासिल कर ली जाए तो सम्मान स्वयं हमारे पास आएगा. इतिहास गवाह है कि उन्होंने केवल शिक्षा की बात नहीं की बल्कि उसे धरलता पर भी उतारा. उन्होंने गांव-गांव में विद्यालय खोलने का आंदोलन चलाया और कहा, हम रहे या न रहे लेकिन हर गांव में विद्यालय होना चाहिए. उन्होंने दलितों, वंचितों, गरीबों और महिलाओं के लिए शिक्षा के द्वार खोले. उनका संदेश स्पष्ट था, शिक्षा ही मुक्ति का मार्ग है. साथियों, गुरुचंद ठाकुर जी की सच्ची आदरांजलि केवल उन्हें याद करने से नहीं होगी. सच्ची आदरांजलि तब होगी जब हमारे समाज का प्रत्येक बच्चा शिक्षित होगा, जब हमारी प्रत्येक बेटी उच्च शिक्षा प्राप्त करेगी, जब हमारे युवा डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, वैज्ञानिक, वकील, न्यायाधीश और प्रशासक बनेंगे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आज मी भारतीय इतिहासातील एक महान समाज क्रांतिकाराविषयी बोलणार आहे, महात्मा बसवण्णा. बसवण्णाचा जन्म इसवी सन 1131 मध्ये कर्नाटकातील बागेवाडी येथे झाला. 12व्या शतकात समाज अत्यंत विषम होता. समाज फक्त 4 वर्णातच नव्हे तर हजारो उपजातीमध्ये विभागला गेला होता. माणसाचे मूल्य त्यांच्या जातीवर, जन्मावर नव्हे तर जातीवर ठरत होते. ब्राह्मणाच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय वर्चस्व होते. अस्पृश्यांना गावाबाहेर राहावे लागे. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि अंधश्रद्धा, कर्मकांड, पुरोहितशाही यांचा समाजावर पूर्ण पगाडा होता. अशा काळात बसवण्णांनी विद्रोह केला. त्यांनी स्पष्ट सांगितले की माणसाची ओळख त्यांच्या जन्माने नाहीत तर त्यांच्या विचारांनी, कार्यांनी आणि चारित्र्याने ठरली पाहिजे. जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. बसवण्णांनी केवळ भाषणे दिली नाही तर त्यांनी त्यांच्या विचाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. त्यांनी अनुभव मंडप जगातील पहिल्या लोकशाही विचार मंचाची स्थापना केली. येथे ब्राह्मण, धोबी, चांभार, अस्पृश्य, स्त्रिया, कारागीर, शेतकरी सर्वांना समान स्थान मिळत असे. मंत्री असलेल्या बसवण्णाचे शेजारी समाजातील तथाकथित खालच्या जातीतील व्यक्तीही सन्मानाने बसत असे. त्या काळातील ही सामाजिक क्रांती होती. बसवण्णांनी अस्पृश्यतेला एक थेट आव्हान दिले. ते अस्पृश्य वस्त्यांमध्ये जात, त्यांच्यासोबत बसत, संवाद साध आणि भोजनही करत. त्यामुळे सनातनी शक्तींनी त्यांचा तीव्र विरोध केला, परंतु त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. त्यांच्या चळवळीतील सर्वात क्रांतिकारी घटना म्हणजे हरळे या चांभार समाजातील तरुणाचा आणि मधुवारस यांच्या कन्येचा आंतरजातीय विवाह. समानतेच्या कृतीमुळे दोघांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. पण हा संघर्ष भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक अमर अध्याय बनला. बसवण्णांनी स्त्री पुरुष समानतेलाही मोठे महत्त्व दिले. त्यांनी महिलांना शिक्षण, विचार आणि नेतृत्वाची संधी दिली. अक्का महादेवी सारख्या अनेक महिलांनी त्यांच्या चळवळीतून साहित्य, तत्वज्ञान आणि समाज परिवर्तनात मोठे योगदान दिले. बसवण्णांनी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि पुरोहितशाहीवर कठोर प्रहार केला. त्यांनी लोकांना विवेकाने विचार करण्याचा संदेश दिला. धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे तर माणसाच्या जीवनातील नैतिकता, सत्य, करुणा आणि मानव कल्याण आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी कायक म्हणजेच प्रामाणिक श्रम ही संकल्पना मांडली. प्रत्येकाने स्वतःच्या श्रमावर जगले पाहिजे.
कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि श्रमातून मिळालेले उत्पन्न समाजाच्या कल्याणासाठीही वापरले पाहिजे, हा त्यांचा संदेश होता. आज आपल्या देशात संविधान आहे, समानतेचा अधिकार आहे, शिक्षणाची दारे खुली आहेत, तरीही जातीय भेदभाव, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता आणि श्रमाबद्दलचा तुच्छतेचा दृष्टिकोन अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. म्हणूनच बसवण्णाचा विचार आजही तितकाच जिवंत आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समता, न्याय, बंधुत्वावर आधारित भारताचे स्वप्न पाहिले, त्या सामाजिक क्रांतीची बीजे बसवण्णांनी अनेक शतके आधी पेरली होती. म्हणून बसवण्णाचे स्मरण एका संताचे स्मरण नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची एक प्रेरणा आहे. आपण जन्मावर नव्हे तर गुणवत्तेवर विश्वास ठेवूया, अंधश्रद्धेऐवजी विवेक स्वीकारूया, भेदभावाऐवजी समानता स्वीकारू आणि श्रमाला सर्वोच्च मान देत संविधानिक मूल्यावर आधारित समाज निर्माण करण्याची प्रतिज्ञा करूया. धन्यवाद. जय भीम, जय भारत. गुगल मीटच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सभांचे वैशिष्ट्य आहे की त्या सभांना विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते जोडू शकतात आणि चळवळीचा विचार फार दूरपर्यंत पोहोचत असतो. पण त्याही पुढे जाऊन आता आम्ही जमिनीवर सुद्धा उतरलो आहोत. बाबासाहेब डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये आंबेडकरवादी चळवळीप्रती जागृती निर्माण करण्याकरिता मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती दिनांक 15 मार्च 2026 पासून 7 टप्प्यांमध्ये चालता फिरता आंबेडकर मेला ऑन व्हील्सचे भव्य राज्यव्यापी जनजागृती अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले आहे. हे जनजागृती अभियान राबविताना विविध 7 टप्प्यांमध्ये नागपूर, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अकोला, वाशिम, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, बीड, परभणी व हिंगोली या 36 जिल्ह्यांमध्ये, त्याचप्रमाणे 131 तहसीलमध्ये पोहोचून महाराष्ट्रातील जनमानसांमध्ये आंबेडकरवादी चळवळीप्रती जनजागृती निर्माण करण्यात आली आहे. या राज्यव्यापी उपक्रमामध्ये 47 दिवसांमध्ये 9,229 किलोमीटरचा प्रवास करीत 430 नुक्कड सभा तथा 34 जाहीर सभा अशा एकूण 464 सभा घेण्यात आल्या. सोबतच 30,000 माहितीपत्रक वितरण करण्यात आले. 3,000 पोस्टर चिकटवून 3,000 कॅलेंडर्सचे वितरण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे. सदर मेळ्याचे समापन दीक्षाभूमी नागपूर येथे 17 मे 2026 ला 8व्या बहुजन परिषदेच्या माध्यमातून झाले. त्याआधी विदर्भस्तरीय संविधान मेला ऑन व्हील्स व नागपूर जिल्हास्तरीय शाहू मेला ऑन व्हील्स हे उपक्रम सुद्धा राबविण्यात आले आहेत. यानंतर मी भाग्यश्री वानखेडेला विनंती करतो की तिने परिषदेसमोर आपले मत मांडावे. तिचा विषय आहे मुक्ता साळवे हिचा निबंध आपला धर्म. मी भाग्यश्री वानकडे, मी 5वी शिकते. मला मोठे होऊन IAS ऑफिसर बनायचे आणि मी बुद्ध फुले शाहू आंबेडकर व कांशीराम सर यांच्या मुवमेंटची एक छोटीशी कार्यकर्ता. आज मी आपल्यासमोर भारतातील धाडसी विद्यार्थिनी आणि सत्य बोलण्याचे साहस दाखवणाऱ्या मुक्ताबाई साळवे यांच्याविषयी बोलणार आहे. आज आपण शाळेत शिकतो, पुस्तक वाचतो, आपले विचार मोकळेपणे मांडतो, पण एक काळ असा होता की त्या काळी काही लोकांना फक्त त्यांच्या जन्मामुळे माणूस म्हणूनही वागणूक मिळत नव्हती. अशाच काळात अवघ्या 14 वर्षाच्या मुलीने समाजाला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखविले. त्या मुलीचे नाव होते मुक्ताबाई साळवे. मुक्ताबाई साळवे यांचं नाव घेताना आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विसरू शकत नाही, कारण ज्या काळात मुलींना आणि बहुजन समाजाला शिक्षण नाकारले जात होते त्याच काळात सावित्रीबाईंनी शाळा सुरू करून ज्ञानाची दारे उघडली. मुक्ताबाई साळवे या सावित्रीबाईंच्या शाळेतील विद्यार्थिनी होत्या. सावित्रीबाईंच्या शिक्षणामुळेच अवघ्या 14 वर्षाच्या मुलीच्या हातात लेखणी आहे आणि त्या लेखणीतूनच हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उमटला. म्हणूनच मुक्ताबाई साळवे यांचा निबंध हा केवळ एका विद्यार्थिनीचा निबंध नव्हता, तर तो सावित्रीबाईंनी पेटवलेल्या शिक्षण क्रांतीचे तेजस्वी फळ होता. सन 1855 मध्ये मुक्ताबाईंनी आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत हा ऐतिहासिक निबंध लिहिला. हा निबंध वाचताना आजही आपल्या अंगावर काटा येतो. मुक्ताबाई अत्यंत थेट आणि धाडसी प्रश्न विचारतात. जर
जर वेद ब्राह्मणासाठी असतील तर आम्हाला धर्मग्रंथ पाहण्याचीही परवानगी नसेल तर आम्ही कोणत्या धर्माचे आहोत? आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत का? अवघ्या 14 वर्षाच्या मुलीने विचारलेला प्रश्न त्या काळात समाजव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा होता. मुक्ताबाईंनी आपल्या निबंधात पेशव्यांच्या काळात अत्याचारांचे वर्णन केले आहे. त्या सांगतात की मांग महार समाजाला जनावरांपेक्षाही खालची वागणूक दिली जात होती, कारण त्यांना शिक्षण नव्हते, नोकरी नव्हती, सन्मान नव्हता, त्यांच्या मुलांना शाळेत जाता येत नव्हते. त्या वेदनेने लिहितात की आम्हा मनुष्यात ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षाही नीच मानले. हा केवळ एका मुलीचा निबंध नव्हता, तर तो हजारो वर्ष दाबल्या गेलेल्या समाजाचा आक्रोश होता. पण मुक्ताबाई केवळ दुःख मानून थांबत नाही, त्या आपल्या समाजाला जागे करतात. त्या सांगतात की तुम्ही रोगी आहात, तुमच्या बुद्धीला ज्ञानरूपी औषध घ्या, म्हणजे शिक्षणच गुलामगिरीतून मुक्त होण्याचे साधन आहे. मुक्ताबाईंना समजले होते की माणूस अज्ञानामुळे गुलाम बनतो आणि शिक्षणामुळे तो स्वाभिमानी होतो. म्हणून ते आपल्या समाजाला आवाहन करतात, झटून अभ्यास करा, ज्ञानी व्हा. मुक्ताबाई साळवे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करून शिक्षणाच्या बळावर अन्यायाविरुद्ध लढण्याचा, समतेचा समाज निर्माण करण्याचा, श्रावणाची ज्योत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. एवढेच बोलते, इथेच थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत. कही हम भूलना जाए या अभियानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जयंती दिनी 14 एप्रिलला सलग 18 तास अभ्यास करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गंभीरपणे अभ्यासाच्या बैठकीची सवय जडत असते. यानंतर रुही लाडला आमंत्रित करतो की तिने आपल्या विषयावर आपले मत मांडावे. तिचा विषय आहे सर सैयद अहमद खान. मेरा नाम रूही लाड है. मैं 7वीं कक्षा की छात्र हूँ. मुझे बड़े होकर IPS ऑफिसर बनना है और मैं फुले शाहू अम्बेडकर एवं कांशीराम इनके आंदोलन की एक कार्यकर्ता हूँ. आज मैं आप सभी के सामने सर सैयद अहमद खान के जीवन और उनके संघर्ष के बारे में अपने विचार प्रस्तुत करना चाहती हूँ. सर सैयद अहमद खान का जीवन 19वीं शताब्दी के भारतीय इतिहास में मुस्लिम समाज के सामाजिक और शैक्षणिक पुनर्जागरण का एक महत्वपूर्ण अध्याय है. उन्होंने ऐसे समय कार्य किया जब भारतीय मुसलमान सामाजिक, शैक्षणिक और आर्थिक दृष्टि से पिछड़ते जा रहे थे. 1857 के विद्रोह के बाद परिस्थितियां और भी कठिन हो गई. ब्रिटिश शासन मुसलमानों को संदेह की दृष्टि से देखने लगा. परिणाम स्वरूप मुस्लिम समाज की आर्थिक, सामाजिक और राजनीतिक स्थिति अत्यंत कमजोर हो गई. ऐसा समय में सर सैयद अहमद खान ने समाज को निराशा और अज्ञानता से बाहर निकालने का बीड़ा उठाया. उन्होंने असबाब ए बगावत ए हिंद नामक एक प्रसिद्ध पुस्तक लिखी, जिसमें उन्होंने निर्भीकता से 1857 के विद्रोह के कारणों का विश्लेषण किया तथा ब्रिटिश नीतियों की कमियों को उजागर किया. यह उस समय का एक साहसी कदम था. सर सैयद का मानना था कि किसी भी समाज की उन्नति का सबसे बड़ा साधन शिक्षा है. वे आधुनिक विज्ञान, तर्क, अंग्रेजी भाषा और पश्चिमी शिक्षा के समर्थक थे. उनका विश्वास था कि मुस्लिम समाज को आधुनिक शिक्षा अपनाकर ही प्रगति के मार्ग पर ले जाया जा सकता है. इसी उद्देश्य से उन्होंने 1859 में मुरादाबाद और 1863 में गाजीपुर में आधुनिक विद्यालयों की स्थापना की. बाद में उन्होंने अलीगढ़ आंदोलन की शुरुआत की, जिसने भारतीय मुसलमानों में शिक्षा के प्रति एक नई चेतना पैदा की. आगे चलकर यही आंदोलन प्रसिद्ध मोमेडियन एंग्लो ओरिएंटल कॉलेज की स्थापना का आधार बना, जो बाद में अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय के रूप में विकसित हुआ. समाज में बौद्धिक जागरण लाने के लिए उन्होंने तहजीब उल अखलाक नामक एक पत्रिका प्रारंभ की. इस पत्रिका के माध्यम से उन्होंने लोगों को स्पष्ट संदेश दिया कि हम सबको अंधविश्वास छोड़कर वैज्ञानिक सोच अपनानी चाहिए. सर सैयद का मानना था कि समाज को पहले शिक्षा और आर्थिक सशक्तिकरण पर ध्यान देना चाहिए. उनका विश्वास था कि बिना ज्ञान और आत्मनिर्भरता के कोई भी समाज अपने प्रति सम्मान और प्रगति प्राप्त नहीं कर सकता. सर सैयद अहमद खान का पूरा जीवन इस बात का प्रमाण है कि यदि किसी भी व्यक्ति में साहस और समाज सुधार का स्पष्ट दृष्टिकोण हो तो वह इतिहास की दिशा भी बदल सकता है. आज हमें उनके जीवन से शिक्षा, वैज्ञानिक दृष्टिकोण, समाज सुधार और आत्मविश्वास का संदेश ग्रहण करना चाहिए. इतना बोलकर यही रुकती हूँ. सभी को जय भीम, जय भारत. यानंतर मी सम्यक वाहिनीला विनंती करतो की त्यांनी परिषदेसमोर आपले मत मांडावे. त्याचा विषय आहे छत्रपती शाहू महाराज आणि आरक्षण. आज मी छत्रपती शाहू महाराज आणि आरक्षणाचे जनक या विषयावर बोलणार आहे.
2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या 20व्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाचे सत्तासूत्रे हाती घेतली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव छत्रपती शाहू महाराजांवर प्रशासनिक व सामाजिक कार्यांवर प्रकाशून दिसतो. परंपरेचे राजा असतानाही छत्रपती शाहू महाराज नेहमी लोकशाहीचे पुरस्कर्ते राहिले. छत्रपती शाहू महाराज पंचगंगा नदीत शाही स्नान करत असताना नारायण राजोपाध्याय भटजी यांनी छत्रपती शाहू महाराज वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. हे पाहून राजाराम भागवत यांनी तात्काळ महाराजांना माहिती दिली. शाहू महाराजांनी नारायण भटजी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की वेदाप्रमाणे आपण क्षत्रिय नाही आणि विविध राज्याभिषेक झाला नाही म्हणून वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही. आपण एक शूद्र राजा असल्यामुळे आंघोळ न करता पुराणोक्त मंत्र म्हटले पाहिजे असा धर्माचा आदेश आहे. हे ऐकून महाराज स्तब्ध झाले. ह्या घटनेनंतर महाराजांच्या जीवनात एक नवीन ध्येय निर्माण झाला. भटजींना इनामात भेटलेली जमीन जप्त करण्यात आली आणि हा खटला न्यायालयात गेला. शेवटी न्यायालयात शाहू महाराजांचा विजय झाला. त्यानंतर शाहू महाराजांनी ब्राह्मणवादी विरुद्ध आपली कारवाई सुरू केली आणि त्यामुळे ब्राह्मणवादी गटात त्यांची भीती निर्माण झाली. शाहू महाराजांवर त्यांच्या इंग्रजी शिक्षक फ्रेझर यांचा प्रभाव होता. ते मुक्त समाजाचे खरे पुरस्कर्ते होते. वेदोक्त प्रकारानंतर तपासणी सुरू झाली. कोल्हापूर संस्थानाच्या जनरल ॲडमिनिस्ट्रेशन विभागात 71 अधिकाऱ्यांपैकी 60 ब्राह्मण होते आणि खासगी विभागात 53 पैकी 46 ब्राह्मण होते. समाजातील अल्पसंख्याक वर्गाला अधिक प्रतिनिधित्व मिळाले होते. 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात बहुजनांसाठी 50% आरक्षणाची घोषणा केली. नंतर ते 75 पर्यंत वाढवण्यात आली. ब्राह्मण, प्रभू, शेणवी आणि पारशी समाजाला या आरक्षणापासून वगळण्यात आले. जातीय जनगणना करून सामाजिक प्रतिनिधित्व बहाल करणारे पहिले भारतीय म्हणजे छत्रपती शाहू महाराज होत. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने एक क्रांतिकारी आणि धाडसी पाऊल आहे. ह्या ऐतिहासिक निर्णयामुळे सवर्ण समाज अस्वस्थ झाला. आरक्षणाच्या निर्णयावर पूर्ण विचार व्हावा यासाठी कर्नाटक संस्थानातील ब्राह्मण संस्थानिक ॲडव्होकेट गणपतराय अभ्यंकर यांनी शाहूजी महाराजांची भेट घेतली. महाराजांनी त्यांना एक प्रयोग करून आरक्षणाची गरज समजावली. एकाच कटोऱ्यात ताकदवान आणि दुर्बल घोड्यांना चणे खायला सोडले. ताकदवान घोडे चणे खात होते आणि दुर्बल घोड्यांना लाताही मारत होते. हा प्रयोग दाखवून छत्रपती शाहू महाराजांनी गणपतराय अभ्यंकर यांना आरक्षणाची मागची भूमिका कळवून दिली. छत्रपती शाहू महाराजांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक लोकशाहीच्या स्थापनेसाठी अर्पण केले. त्यांनी म्हटले होते, राजगद्दी सोडेल पण बहुजन समाजाचे उद्धाराचे कार्य सोडणार नाही. ज्योतिबा फुले म्हणतात की जातीच्या संख्येत द्यावी काम वाटून. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवत शाहूजी महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये बहुजनांना प्रतिनिधित्व बहाल केले. त्या काळात भारतात 650 ते 700 रिसायती होत्या, पण प्रतिनिधित्व देण्याचे हे ऐतिहासिक कार्य फक्त शाहूजी महाराजांनी केले. म्हणून त्यांना आरक्षणाचे जनकही म्हटले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानात याच तत्वावर अनेक तरतुदी केल्या. कांशीराम साहेबांनी घोषवाक्य दिले, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. आमच्या महापुरुषांनी आरक्षणाच्या माध्यमातून आम्हा बहुजनांना हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिलेत आहे. आम्हाला मिळालेल्या शक्तीचा उपयोग जर आम्ही सरळ चालवण्यासाठी करत नसू तर आम्ही महापुरुषांच्या उपकारांना बैमान ठरू. आजच्या प्रसंगी आपण एक निश्चय करूया की टाइम, टॅलेंट आणि ट्रेझर देऊन महापुरुषांच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी आजन्म झटक राहणार. ह्या अवसाना मी इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. सर्वांना जय भीम. सर्व मानवतावादी महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि माझा विषय आहे मान्यवर कांशीराम साहेब. मान्यवर कांशीराम साहेब यांना बाबासाहेबांची माहिती एका त्यांच्या सहकारीपासून होते आणि ते डी.के. खाबर्डे यांच्याकडून. डी.के. खाबर्डे मान्यवर कांशीराम साहेबांना एक पुस्तक देतात आणि ती पुस्तक ॲनिलेशन ऑफ कास्ट असते. ते त्यांना सांगतात की अगर तुम ये किताब पढ़ लोगे तो तुम्हें बाबा साहब का आंदोलन समझ में आ जाएगा. कांशीराम साहेब ते पुस्तक घेतात आणि ते घरी जातात आणि रात्रीचा वेळ असतो ते त्या पुस्तकाला वाचतात आणि ते पुस्तक वाचल्याबरोबर त्यांची झोप उडून जाते. त्यांना समजते की बाबासाहेब किती महान आहेत, बाबासाहेबांचं कार्य किती महान आहे. आणि आता तर बाबासाहेब नाही राहिले तर मग हे जो समाज आहे हा समोर कोण नेईल. कांशीराम साहेब स्वतःच प्रण करतात आणि म्हणतात की हा जो कारवाई आहे हा मी स्वतः समोर नेईल. ते शिक्षित सवरल्या लोकांजवळ जातात आणि त्यांना पे बॅक टू सोसायटीचा कॉन्सेप्ट समजवतात. त्यांना समजवतात की
आज जो कुछ भी तुमको मिला है इस समाज के वजह से मिला है। आज तुम्हें जो एजुकेशन मिला है, जो नौकरियां मिली है, आज तुम्हारे बच्चे शिक्षित हो पा रहे हैं, ये किस वजह से है? तो आज वो समाज की देन है। बाबा साहब ने काम किया, महात्मा फुले ने काम किया, अनेक महापुरुषों ने काम किया, इसकी वजह से आज तुम इसका फल चख पा रहे हो। तो आपकी ये जिम्मेवारी है की आप इस समाज को कुछ दान करे। आणि हे फक्त त्यांनाच नाही तर आपल्याला पण समजायला पाहिजे की आज आपल्याला सगळं काही भेटत आहे, तर आपलं हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली हे जिम्मेदारी आहे की आपण पण या समाजाला काही दान करायला पाहिजे, काही सॅक्रिफाइस करायला पाहिजे। कांशीराम साहब आपल्याला सांगतात कि राजनीति चले ना चले, सरकार बने ना बने, सामाजिक आंदोलन की गति कभी रुकनी नहीं चाहिए। सिर्फ चुनाव में सफलता प्राप्त होने से मिशन सफल नहीं होता, एमएलए एमपी बनना तो हमारे मिशन का बाय प्रोडक्ट है। कांशीराम साहेब आपल्याला समजवतात की राजनीती मध्ये आपल्याला सफलता प्राप्त नाही झाली तरी पण चालेल, आपली सरकार नाही बनली तरी पण चालेल, पण आपले जे सामाजिक आंदोलन आहे, हे जे गेट टुगेदर आहे, हे जे आपण कार्यक्रम राबवतो, हे आपले थांबले नाही पाहिजे। आपला जो विचार आहे हा आपल्याला पेरत ठेवायला पाहिजे, हे आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात कांशीराम साहेब। त्यानंतर कांशीराम साहेब आपल्याला समजवतात की अगर हमारे हिस्से में गीला जलावन है तो उसे जलाने की कोशिश करती रहनी चाहिए, कम से कम उस गीले जलावन से धुआं निकलता रहे और एक दिन ऐसा आएगा उस धुएं से लीडरशिप का स्पार्क पैदा होगा। हे का बरं म्हणतात कांशीराम साहेब? हे यासाठी म्हणतात की आजची आपण जी परिस्थिती बघू, या परिस्थितीत आपला हे जो समाज आहे, या समाजात काम करणं कठीण आहे, हे आपल्याला माहिती आहे, तरी पण आपल्याला समाजात काम करावं लागेल। आपल्याला जरी वाटत असेल की हे होऊ शकत नाही, तरी पण आपल्याला प्रयत्न करावा लागत राहील, आणि एक दिवस असा येईल की या प्रयत्नाचे तुम्हाला कधी ना कधी तरी फळ भेटणार, आणि तो फळ म्हणजे एक लीडर समोर येईल, आणि तो ही जी आग, ही जी गिला जलावनला जी आग लागणार, ही आग पूर्ण समाजाला घेऊन समोर जाणार, हे कांशीराम साहब आपल्याला समजवतात। अगर तुम बहुजन समाज के लिए संघर्ष ना कर पाओ तो विचलित मत होना, बस एक काम करना, बहुजन महापुरुषों के संघर्ष को तुम पढ़ लेना, और उसे पढ़कर अगर तुम्हारे शरीर के रोंगटे खड़े हो जाए तो समझना कि तुम ये बहुजन महापुरुषों, ये जो बहुजन समाज का जो कार्य है, ये जो संघर्ष है, तुम इसके लिए लड़ सकते हो। और अगर तुम्हारे शरीर के रोंगटे खड़े न हो जाए तो उस किताब को वही फाड़ कर फेक देना चाहिए। कांशीराम साहेब आपल्याला समजवतात की ज्या गोष्टीवर आपल्या महापुरुषांनी दिमाग लावलेला आहे, बाबासाहेबांनी दिमाग लावला आहे, महात्मा फुल्यांनी दिमाग लावला आहे, शाहू महाराजांनी दिमाग लावला आहे समाजात, त्या गोष्टीत आपल्याला फालतूचा दिमाग नाही लावायला पाहिजे। बरेचसे लोक असे म्हणतात की बाबासाहेब ने ये नहीं किया, बाबासाहेब ने वो नहीं किया, पण आपल्याला हे आपलं दिमाग नाही लावायचं आहे। कांशीराम साहेब आपल्याला तेच समजवतात, आपल्याला ते सांगतात की आपला फालतू दिमाग नाही लावायचा आहे, आणि जसं त्यांनी सांगितलं तसंच्या तसं अनुकरण करायचं आहे। आणि शेवटी इतकेच बोलेल की कांशीराम साहेब एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगून गेले, ती आहे टाइम, टैलेंट आणि ट्रेजरची। कांशीराम साहेब म्हणतात कि अगर किसी समाज को एक नई ऊंचाइयों में ले जाना है तो उसे टाइम, टैलेंट और ट्रेजर की बहुत जरूरत है। इन तीनों के बगैर कोई भी समाज आगे बढ़ नहीं सकता। तर मी आपल्या सर्वांकडून अशीच अपेक्षा करतो की आपण या समाजाला टाइम, टॅलेंट आणि ट्रेजर देऊ, आणि या समाजाला एका नवीन उंचीवर नेऊ। या विषयाबद्दल मी इतकेच बोलतो। जय भीम, जय भारत। कहीं हम भूल ना जाए या अभियानाचा हाच उद्देश आहे। महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आपल्या जीवनाच्या आणि समाज परिवर्तनाचा आधार बनावेत। यानंतर मी गार्गी डोंगरेला विनंती करते की तिने परिषदेसमोर आपले मत मांडावे। तिचा विषय आहे बाबासाहेबांचे सामाजिक कार्य। First of all, I pay my respectful tributes to Tathagat Buddha, Mahatma Jyotirao Phule, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, Baba Saheb Dr. Bhimrao Ambedkar, Manyavar Kanshiram Saheb, and all the great personalities who struggle for the rights of Bahujan society. I extend my greetings of Jai Bhim to everyone present here and heartfelt wishes on the 152nd birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj. Today, under the campaign Kahi Hum Bhool Na Jaye, a students' conference has been organized, and my topic is the social work of Baba Saheb Ambedkar. When we speak about Baba Saheb Ambedkar, most people remember him as the chief architect of Indian Constitution.
But Babasaheb was much more than that. He was a social revolutionary who dedicated his entire life to the upliftment of the poor, the oppressed, the deprived, and those who had been denied dignity for centuries. Babasaheb was born in a society where millions of people were treated as untouchables simply because of their birth. They were denied education, denied access to public places, denied opportunities, and even denied basic human dignity. Instead of accepting such an injustice, Babasaheb decided to challenge it. He transformed the pain of millions into a powerful movement for social change. He was a supreme social architect who looked upon law as the instrument of creating a sane social order in which the development of people who would be in harmony with the growth of society. The organized social work of Babasaheb Ambedkar began around 1920. With the financial aid of Shahu Maharaj, Babasaheb launched the newspaper Muknayak on 31st January 1920. Through Muknayak, Babasaheb gave a voice to those who had been silenced for generations. He exposed social discrimination, challenged injustice, and awakened people to their rights. He understood that before people could fight oppression, they had to become aware of it. In March 1920, a historic movement took place at Mangaon in Kolhapur. A conference of depressed classes was organized under the leadership of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj. At that time, when most of society failed to recognize Babasaheb's greatness, he saw the future in him. Addressing the gathering, he expressed his faith that Dr. Ambedkar would become the leader of the oppressed people of India and would fight for their rights. History proved his words correct. The Mangaon Conference marked the beginning of the new era in the struggle for social justice and established Babasaheb as a rising voice of Bahujan society. In 1924, Babasaheb established the Bahishkrit Hitakarni Sabha. Its objective was simple but revolutionary, that is, to spread education, create awareness, and organize oppressed classes. Babasaheb firmly believed that education was the most powerful weapon for social transformation. That's why he gave a historic message: educate, agitate, and organize. One of the most historic chapters in Babasaheb's struggle came in 1927 through the Mahad Satyagraha. At that time, when Dalits were not even allowed to drink water from public tanks, imagine a society where human beings were denied water because of their birth. Babasaheb refused to accept such an inhuman system. On 20 March 1927, Babasaheb led the historic Manusmriti Dahan. He believed that no tradition, no custom, and no scripture could be above human equality. This act symbolized his determination to challenge the ideas that justified social discrimination and caste-based inequality. In 1930, Babasaheb launched the Kalaram Temple Entry Movement at Nashik. The movement demanded equal rights for Dalits to enter temples. Although strong opposition was faced, Babasaheb remained firm. For him, the issue was not merely entering the temple, but it was a larger question of whether all human beings would be treated equally. Babasaheb's struggle was not limited to protests and movements. He understood that social change must be supported by strong institution, education, and legal safeguards. Therefore, he worked tirelessly to ensure that the principles of equality and justice became the permanent part of India's democracy framework. यानंतर मी आयुषीताई लोखंडेला आमंत्रित करते की तिने आपल्या विषयावर आपले मत मांडावे. तिचा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. बंधू भगिनींनो, आज आपण शाळेत जातो, पुस्तकं वाचतो, स्पर्धा परीक्षा देतो. मुली डॉक्टर, अभियंता, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी बनतात. पण एक काळ असा होता की स्त्रियाने शिकणे हे पाप समजले जात होते. अशा अंधकारमय काळात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मशाल हातात घेतली. 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यात भेडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली आणि सावित्रीबाई भारताच्या पहिल्या शिक्षिका बनल्या. हा प्रवास सोपा नव्हता. त्या शाळेत जात असताना त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकली जात, शिवीगाळ केली जात. समाजातील अनेक लोक त्यांच्या अपमानाकरिता वाट पाहत उभे राहत, पण त्या घाबरल्या नाहीत. त्या घरातून 2 साड्या घेऊन बाहेर पडत. एक साडी रस्त्यात खराब झाली तर शाळेत जाऊन दुसरी साडी नेसत आणि पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवत. आज आपण विचार केला पाहिजे, दगडाचा वर्षाव होत असतानाही शिक्षणाची झोत विझून न देणारी ती स्त्री किती धाडसी असेल.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी जाती व्यवस्था, पुरोहितशाही आणि स्त्री दारिद्र्य विरुद्ध संघर्ष उभारला. सत्यशोधक समाज हा केवळ एक सामाजिक संघटन नव्हता, तर हजारो वर्षांच्या अन्यायाविरोधात एक सामाजिक क्रांती होती. महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी या चळवळीचे नेतृत्व केले. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक चळवळीची मशाल विझू दिली नाही आणि समता व सामाजिक न्यायाचा लढा अखंडपणे सुरू ठेवला. बंधू भगिनींनो, सावित्रीबाईंनी केवळ शाळा उभारल्या नाहीत, तर त्यांनी लेखनही हाती घेतली. ज्या काळात स्त्रियांना बोलण्याचेही अधिकार नव्हते, त्या काळात त्यांनी कविता आणि लेखनातून शिक्षण, समता आणि स्वाभिमानाचा आवाज बुलंद केला. काव्य फुले आणि बावन कशी सुबत रत्नाकर यासारख्या त्यांच्या साहित्य कृतीने हजारो लोकांच्या मनात परिवर्तनाची ज्योत पेटवली. त्यांच्या लेखनी अन्याय, अंधश्रद्धा, जातीभेद, स्त्री दारिद्र्य याच्यावर प्रहार केला. त्यामुळे सावित्रीबाईंची लेखनी ही देखील त्यांच्या शिक्षण कार्य इतकीच क्रांतिकारी होती. सावित्रीबाईंनी समाजातील अन्यायाला आव्हान दिले. ज्या काळात विधवा स्त्रियांच्या जीवनात अत्यंत भयावह होते, त्यांच्यावर अमानुष अत्याचार होत होते. अनेक स्त्रिया समाजाच्या भीतीने आत्महत्या करत किंवा नवजात बालकांची हत्या केली जात होती. अशा वेळी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी आपल्या घराचे दरवाजे अशा स्त्रियांसाठी उघडले. 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. समाज ज्या स्त्रियांना तिरस्काराने पाहत होते, त्यांना सावित्रीबाईंनी मायाचे आश्रय दिले. ही केवळ समाजसेवा नव्हती, हा अन्यायी समाज व्यवस्था विरुद्ध उघड बंड होता. सावित्रीबाईंचा संघर्ष फक्त स्त्रियांसाठीच नव्हता, तो शूद्र, अतिशूद्र, बहुजन आणि अस्पृश्य समाजाच्या सन्मानासाठी होता. ज्या काळात अस्पृश्यांना गावातल्या विहिरीतून पाणी घेण्याचे अधिकार नव्हते, त्या काळात फुले दानपट्ट्यांनी आपल्या घरातील विहिरी सर्वांसाठी सुरू केली. हा त्या काळातील अत्यंत क्रांतिकारी निर्णय होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, माणूस हा जन्माने नाही तर मानवतेने महान होतो. सावित्रीबाईंच्या जीवनातील शेवटचे प्रसंग त्यांच्या महान त्यागाची साक्ष देतो. यानंतर मी आस्था गजभियेला आमंत्रित करते की त्याने आपल्या विषयावर आपले मत मांडावे. तिचा विषय आहे सम्राट अशोक, एक महान शासक. सम्राट अशोक हे मौर्य साम्राज्याचे तिसरे सम्राट होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 304 सुमारास झाला. त्यांचे वडील बिंदुसार आणि आजोबा चंद्रगुप्त मौर्य होते. चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजघराण्याचे संस्कार आणि उत्तम शिक्षण मिळाले. ते अत्यंत बुद्धिमान, शूर, पराक्रमी आणि दूरदृष्टीचे होते. युद्धकला, प्रशासन, राजकारण आणि नेतृत्व या सर्व क्षेत्रात ते निपुण होते. लहान वयातच त्यांनी आपल्या शौर्याची छाप पाडली. म्हणून त्यांना विविध प्रांताच्या राजकारभाराची जबाबदारी देण्यात आली आणि ती त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. बिंदुसार यांच्या मृत्यूनंतर अशोक मौर्य साम्राज्याचे सम्राट झाले. राजा झाल्यानंतर त्यांनी साम्राज्य अधिक मजबूत केले आणि त्याचा मोठा विस्तार केला. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत व अफगाणिस्तानापासून बंगालपर्यंत त्यांचे विशाल साम्राज्य पसरले होते. त्या काळातील ते जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यापैकी एक होते. सम्राट अशोक यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे कलिंग युद्ध. कलिंग म्हणजे आजच्या ओडिशा साम्राज्य विस्तारासाठी अशोकांनी कलिंगावर आक्रमण केले. हे युद्ध अत्यंत भीषण व विनाशकारी ठरले. हजारो सैनिक आणि अनेक नागरिक या युद्धात मारले गेले. लाखो लोक जखमी झाले. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. युद्ध जिंकल्यानंतर अशोक रणांगणांवर गेले. तेथे त्यांना सर्वत्र मृत्यूदेह, जखमी सैनिक, रडणाऱ्या माता, विधवा स्त्रिया आणि अनाथ मुले दिसली. हे दृश्य पाहून त्यांचे मन व्यथित झाले. या अशा परिस्थितीत सम्राट अशोक यांच्या निग्रोध नावाच्या एक तरुण बुद्ध भिक्षूशी भेट झाली. त्याच्या उपदेशाच्या आणि युद्धातील विनाशाचा अशोकाच्या मनावर खोल परिणाम झाला होता. त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला, हा कसला विजय? या विजयामुळे असंख्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या क्षणापासून त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. त्यांनी हिंसा, रक्तपात आणि निरर्थक युद्धाचा त्याग करण्याचा निश्चय केला. धम्म स्वीकारल्यानंतर अशोकांनी युद्धाऐवजी धर्म विजयाचा मार्ग स्वीकारला.
त्यांनी भारतभर जवळपास 84,000हून अधिक स्तूप, विहार आणि धर्मशाळांची निर्मिती केली. त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धम्मप्रसारात लावले. बौद्ध धम्माचा प्रचार भारतबरोबरच श्रीलंका आणि इतर देशांमध्ये सुरू केला. पुढील शतकामध्ये हाच धम्म चीन, कोरिया, जपान, म्यानमार आणि थायलंड आणि इतर देशात पोचला. सम्राट अशोकांनी न्यायव्यवस्थेला विशेष महत्त्व दिले. प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून त्यांनी अधिकारी नेमले. गरीब, दुर्बल आणि गरजू लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. त्यांनी प्रशासनात प्रामाणिकपणा, नैतिकतेला सर्वोच्च स्थान दिले. आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी दगडी शिलालेख आणि स्तंभलेख कोरले. या शिलालेखामध्ये सत्य, अहिंसा, दया, प्राणीमात्रावरील करुणा, नैतिक जीवन आणि लोककल्याणाचा संदेश दिला. आजही हे शिलालेख भारतीय इतिहासाचे सर्वात महत्त्वाचे पुरावे मानले जातात. सम्राट अशोकांनी रस्त्याच्या कडेला झाडे लावली, विहिरी खोदल्या, प्रवाशांसाठी धर्मशाळा उभारल्या, माणसासोबतच प्राण्यांसाठीही दवाखाने सुरू केले. लोककल्याणकारी राज्य कसे असावे याचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. त्यांनी अनेक प्राण्यांच्या हत्येवर निर्बंध घातले आणि सर्वस्व जीवाप्रती दया बाळगण्याचा संदेश दिला. आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेले सारनाथ येथील अशोक स्तंभ आणि आपल्या राष्ट्रीय ध्वजावरील अशोक चक्र ही सम्राट अशोकांच्या महान वारशाची आजही साक्ष देतात. त्यामुळे त्यांचे कार्य आजही भारताच्या लोकशाही आणि नैतिक शासन व्यवस्थेचे प्रेरणास्थान आहे. यानंतर मी आशिताताई नडे यांना आमंत्रित करते की त्यांनी परिषदेसमोर आपले मत मांडावे. त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय कार्य. कहीं हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत आयोजित आजच्या या विद्यार्थी परिषदेमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय कार्य या विषयावर बोलणार आहे. बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला होता. राजकीय सत्ता ही सर्व सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. याच विचारातून त्यांच्या राजकीय संघर्षाची सुरुवात झाली. त्या काळात बहिष्कृत समाजाकडे ना सत्ता होती, ना संपत्ती, ना प्रसार माध्यमे, ना प्रभावशाली राजकीय पाठबळ. पण बाबासाहेबांनी एकट्याच्या बळावर या समाजाला स्वतंत्र राजकीय आवाज दिला. 1919 मध्ये त्यांनी साऊथ ब्युरो समिती समोर बहिष्कृत समाजाच्या राजकीय हक्कांची मागणी केली. पुढे 1930 ते 1932 दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी जगासमोर दलित समाजाची बाजू प्रभावीपणे मांडली. बाबासाहेबांचे मत स्पष्ट होते. ते म्हणत होते की ज्या समाजावर हजारो वर्ष अन्याय झाला आहे त्या समाजाला केवळ सहानुभूती नव्हे तर राजकीय सत्ता आणि घटनात्मक संरक्षण आवश्यक आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे 1932 मध्ये ब्रिटिश प्रधानमंत्री रामसे मॅकडॉनल्डने जाहीर केलेल्या कम्युनल अवॉर्ड मध्ये बहिष्कृत समाजाला स्वतंत्र मतदारसंघ आणि स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्व देण्यात आले. पण त्यानंतर इतिहासातील सर्वात कठीण प्रसंग उभा राहिला. येरवडा तुरुंगात गांधीजींनी उपोषण सुरू केले. एका बाजूला गांधीजींचे प्राण वाचवण्याचा प्रश्न होता आणि दुसऱ्या बाजूला बहिष्कृत समाजाला मिळालेले राजकीय हक्क जपण्याचा प्रश्न होता. स्वतः बाबासाहेबांनी लिहिले आहे की त्या क्षणी त्यांच्या समोर 2 पर्याय होते. मानवतेच्या दृष्टीने गांधीजींचे प्राण वाचवणे किंवा बहिष्कृत समाजाचे राजकीय अधिकार टिकवणे. शेवटी त्यांनी पुणे करार स्वीकारला. पुणे करारामुळे जागांची संख्या 78 वरून 148 झाली. पण स्वतंत्र मतदारसंघ नष्ट झाले. पुणे करारामुळे जागा वाढल्या परंतु स्वतंत्र राजकीय नेतृत्व निर्माण करण्याची ऐतिहासिक संधी हिरावली गेली. बाबासाहेबांना या करारातील ही मूलभूत मर्यादा आयुष्यभर जाणवत राहिली. नंतर बाबासाहेबांनी अत्यंत कडवट शब्दात लिहिले, टू एंड दिस लॉंग अँड सॅड स्टोरी द काँग्रेस sucked the Jews out of the Pune Pact and threw the rind in the face of the untouchables. म्हणजेच पुणे कराराचा खरा लाभ बहिष्कृत समाजापर्यंत पोहोचू नये यासाठी राजकीय डावपेच रचले गेले असे त्यांचे मत होते. पण बाबासाहेब पराभवाने खचणारे नव्हते. 1936 मध्ये त्यांनी इंडिपेंडेंट लेबर पार्टी स्थापना केली. कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाज यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. 1937च्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने
उल्लेखनीय यश मिळवून स्वतंत्र बहुजन राजकारणाची ताकद दाखवून दिली. पुढे 1942 मध्ये त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली, कारण त्यांना वाटत होते की बहिष्कृत समाजाचा राजकीय आवाज इतरांच्या दयेवर सोडून चालणार नाही. याच काळात ते व्हाईसरॉयचे कार्यकारी मंडळावर मजूर सदस्य झाले. त्यांनी कामगारांसाठी 8 तासांचा कामाचा दिवस, कामगार कल्याण आणि अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या. बाबासाहेबांच्या राजकीय जीवनातील सर्वात प्रेरणादायी घटना म्हणजे त्यांचा घटना समितीपर्यंतचा प्रवास. त्यांच्या विरोधात मोठे राजकीय वातावरण तयार करण्यात आले होते, तरीही बंगालमधून त्यांची घटना समितीसाठी निवड झाली. हे त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक होते. घटना समितीत त्यांनी केवळ सहभाग घेतला नाही, तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून इतिहास घडवला. भारतीय राज्यघटनेद्वारे त्यांनी समानता, स्वातंत्र्य, बंधुता, मूलभूत अधिकार, आरक्षण आणि सामाजिक न्याय यांना घटनात्मक संरक्षण दिले. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला. कोल्हापूरच्या राजघराण्याने त्यांना दत्तक घेतले आणि 1894 साली वयाच्या 20व्या वर्षी ते छत्रपती झाले. त्या काळी जातीवादी व्यवस्था समाजाच्या खोलवर रुजलेली होती. बहुजनांना शिक्षणापासून, न्यायापासून व अस्तित्वाच्या मूलभूत प्रतिष्ठेपासून वंचित ठेवले जात होते. 1899 मध्ये कोल्हापुरात घडलेल्या वेदोक्त प्रकाराने त्यांच्या जीवनामध्ये एक फार मोठी कलाटणी दिली. शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले असताना तेथील भटजींनी महाराजांसाठी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यांना जेव्हा विचारले तर भट्ट म्हणाला की शूद्रांना पुराणोक्त मंत्रच म्हटले जातात. या उत्तराने शाहू महाराज अंतर्मुख झाले. त्यांना जाणवले की जर या देशात एका राजालाच त्याची दर्जा व प्रतिष्ठा भेटत नसेल तर सर्वसामान्य जनतेसोबत किती भयानक अत्याचार होत असणार. या जाणवतेतूनच ते एका मोठ्या सामाजिक क्रांतीकडे वळले. या न्यायाचे उत्तर आले 26 जुलै 1902 रोजी. त्याच एका दिवशी शाहू महाराजांनी एक ऐतिहासिक सरकारी आदेश काढला. राज्य प्रशासनातील 50% जागा मागासवर्गीय, अनुसूचित व भटक्या जागेसाठी राखीव करण्यात येणार. हा भारतीय संविधानाच्या 50 वर्षाआधी घेतलेला क्रांतिकारी आणि कायदेशीर निर्णय होता. जेव्हा राष्ट्रीय पातळीवर जातीभेदाला कोणी प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवत नव्हता, तेव्हा शाहू महाराज आधुनिक भारतात सामाजिक न्यायाचे कायदेशीर संस्थापन करणारे पहिले राज्यकर्ते ठरले. पण त्यांना एक खोल गोष्ट समजली होती. आरक्षण प्रवेश देते, पण शिक्षण शक्ती देते. आणि म्हणूनच त्यांनी कोल्हापुरात अनेक हॉस्टेल स्थापन केले. दलित, मराठा ज्या ज्या समाजाला सांगितले गेले होते की वर्गात तुझी जागा नाही, त्या प्रत्येकाला आता हॉस्टेल मिळाले, जेवण आणि बिछाना मिळाला, जेणेकरून गरिबी आड येणार नाही. कोल्हापूर संपूर्ण भारतात मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची ज्योत आधीच पेटवली होती. शाहू महाराजांनी त्या ज्योतीवर तेल ओतले. त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा काढल्या आणि रखमाबाई केळवकर यांना शिक्षण अधिकारी नेमले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला आणि आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. देवदासी प्रथा बंद केली. लग्न न करता जन्मलेल्या मुलांनाही कायदेशीर हक्क दिले आणि 18 वर्षावरील स्त्रीला विवाहासाठी पालकांची संमतीची गरज नाही असा कायदा करून स्त्रियांविरुद्ध जे जे जाती व्यवस्थेने भिंती काढल्या होत्या त्या प्रत्येकाला ते एक एक करून तोडत गेले. त्यांनी वृत्तपत्रांचीही शक्ती ओळखली. डॉक्टर आंबेडकरांचे मूकनायक, जागृती, हंटर, दिनमित्र अशा अनेक वृत्तपत्रांना त्यांनी आर्थिक मदत केली. जेव्हा संदेशच्या संपादकांनी महाराजांविरुद्ध जहरी लेख लिहिला तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना सजा दिली नाही, पण त्यांचा कर्ज माफ केला. या घटनेतून आपण शाहू महाराजांचे प्रेस फ्रीडम बद्दल उदारमतवादी विचार दिसून येतात. आजच्या विषयावर मी एवढंच बोलतो. जय शाहू, जय भीम, जय भारत.